माझं नाव डॉक्टर केतन देशमुख आणि आपण आता UPSC प्रिलिम्स 2026च्या अनुषंगाने आपण प्रिलिम्सच्या साठीचे प्रिव्हियस इयर पेपर पाहणार आहोत. PYQs आता ज्या लोकांनी आधी एक्झाम दिलेली आहे त्यांना माहिती की PYQच्या आधारे बऱ्याच क्वेश्चन्सला टॅकल करायला मदत होते. काही वेळा प्रश्न कसे सोडवावे, ट्रिक क्वेश्चन कुठे असतात, कुठले आन्सर एलिमिनेट कसे करायचे, हे तर आपण PYQ मधून शिकतोच. पण त्यासोबतच एक खूप महत्त्वाची बाब असते, जी बाब बऱ्याचदा आपल्याकडून इग्नोर केली जाते, बऱ्याचदा आपण तिच्याकडे लक्ष देत नाही. ती बाब म्हणजे या प्रिव्हियस इयर पेपर्सचं आणि त्यातील ऑप्शन्सचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं. सो व्हॉट इज दिस रिव्हर्स इंजिनिअरिंग? Reverse engineering is something that you do, you analyze the options and you prepare surrounding it, you prepare around the options. So you literally beat around the bush. तुम्ही इकडे तिकडे ऑप्शन्सच्या आजूबाजूला हातपाय मारता आणि त्यातून तुमचा नॉलेज बेस वाढवता. आणि आता मी तुम्हाला या सिरीजमध्ये हे दाखवून देईल की कशा प्रकारे आपण जर हे PYQ ॲनालिसिस केले तर त्यातून आपल्या येणाऱ्या वर्षांची येणाऱ्या काही क्वेश्चन्सची उत्तरांची तयारी त्यातून होते. आणि आता उदाहरणार्थ आता जे आपण हिस्ट्रीचं बघतोय, एन्शियंट आणि मिडेवल पार्ट, तर हा खूप वास्ट आहे. बरेच जण ते ऑप्शनला टाकतात की बाबा आम्ही हे करणार नाही. तर हा पॉईंट असू शकत नाही. यामध्ये PYQचा अभ्यास करून तुम्ही सिलेबस जो आहे तुमचा तो या सगळ्या व्हास्ट सिलेबसमधला एक छोटासा पोर्शन तुमच्यासाठी घेऊ शकता आणि त्यात आलेलं बरोबर मार्क कसं करू शकता हे आपण शिकणार आहोत. PYQ जे सोडवायचे असतात, इट इज ऑल अबाउट इन्क्रीजिंग युअर नॉलेज बेस अँड सेकंडली इन्क्रीजिंग युअर स्किल सेट ऑफ इलिमिनेशन. आपण तेही शिकणार आहोत. आपण जे सिरीज बघणार आहोत तर त्यामध्ये आपण सगळ्यात आधी हे बघणार की बाबा हे इलिमिनेट करून होत आहे का, आणि नाही तर मग त्याला टॅकल कसं करायचं. आणि सोबतच मी तुम्हाला काही क्वेश्चन असे सांगेन की हा क्वेश्चन टफ आहे, हा मीडियम आहे, हा खूप इझी आहे. आणि मग टफ क्वेश्चन जे आहेत तर त्याला आपण नाही सॉल्व्ह केलं तरी चालेल असेही काही प्रश्न असतात, तर तेही मी तुम्हाला सांगेन. कारण इट इज नॉट अबाउट मार्किंग मोर नंबर ऑफ क्वेश्चन्स बट इट इज अबाउट मार्किंग मोर ॲक्युरेट क्वेश्चन्स. येस, सो लेट अस स्टार्ट विथ एन्शियंट अँड मिडिवल हिस्ट्री. तर हा 2020चा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 21, सेट ए. आपण युजली सेट एच वापरतोय सगळीकडं, त्यामुळं तुम्ही तुमचे जे पेपर्स आहेत ते घेऊन बसा आणि याच्यातून मी या PYQच्या सराउंडिंग काही गोष्टी सांगेन तुम्हाला की ज्यातून तुम्हाला पुढच्या वर्षी येणाऱ्या परीक्षांमध्ये किंवा इतर परीक्षांमध्ये त्याचा फायदा होईल. तर अशा मी तुम्हाला काही गोष्टी सांगत जाईन. जसं मी ॲनालिसिस केलं, जसं आम्ही करायचो, तर तसंच ॲनालिसिस आपण आता बघतोय आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा कसा होईल हे बघा आणि सेम ॲनालिसिस तुम्ही स्वतःही करू शकता. सी द क्वेश्चन इज विथ रेफरन्स टू द हिस्ट्री ऑफ इंडिया कन्सिडर फॉलोइंग पेअर्स. देर आर 3 ऑफिशियल्स. फर्स्ट वन इज औरंग, सेकंड इज बनिया अँड थर्ड इज मिराजदार. आपल्याला हे पाहिल्यावर असं वाटतं की औरंग इज समथिंग लाईक किंग, सो इट शुड बी इक्वल टू इनचार्ज ऑफ ट्रेजरी ऑफ द स्टेट, है ना. सो वी मार्क दिस आन्सर ॲज 1, 2, 3 करेक्ट, बट दॅट्स नॉट द केस. यामध्ये हे 2 सोपे आहेत की बनिया इज द इंडियन एजंट ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. दे वर काइंड ऑफ लायझनिंग ऑफिसर्स, दे वर एजंट्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी आणि ते बाजारातून सामान खरेदी करायचे. मग आत्ताच्या व्यापाऱ्यांचं जे काम आहे तेच काम या बनियांचं होतं. सेम इज मिराजदार. ते डेजिग्नेटेड रेव्हेन्यू पेअर्स होते स्टेटचे. दे यूज टू कलेक्ट रेव्हेन्यू फ्रॉम अदर पीपल अँड दे यूज टू पे रेव्हेन्यू टू द स्टेट. तर मिराजदारचे भरपूर टाईप्स असतात. बट औरंग हे जे आहे ना, औरंग इज अ पारसी नेम. याच्यामध्ये लिहून घ्या, औरंग इज अ पर्शियन नेम. इट इज द नेम फॉर वेअरहाऊस, गोडाऊन जे आहे तर त्याला औरंग म्हणतात. तर औरंग हे गोडाऊनचं नाम आहे, हे नाव काही कुठल्या ऑफिसरचं नाही आहे. तर औरंगचा अर्थ गोडाऊन असतो. आणि हे जे आहे इन्चार्ज ऑफ ट्रेजरी, तर हे जे इन्चार्ज ऑफ ट्रेजरी ऑफ द स्टेट आहेत तर याचे वेगवेगळे ऑफिसर्स आहेत आणि वेगवेगळ्या किंगडम्समध्ये त्याचे वेगवेगळे नाव आहेत. मिडिवल इंडियामध्ये स्पेशली
तर मिडिवल इंडियामध्ये स्पेशली हे जे इन्चार्ज ऑफ स्टेट ट्रेजरी आहे, तर त्याचं नाव आहे दिवान ए आला, किंवा आपण मुघल याच्यामध्ये पाहिलं असेल मूवीजमध्ये वगैरे, तर इट वॉज मीर सामान. तर इट वॉज मीर सामान वॉज इन चार्ज ऑफ रॉयल ट्रेजरी. इन जनरल इट वॉज दिवान ए आला. आणि ॲज वी ऑलरेडी नो, जे एन्शंट इंडियामध्ये स्टेट ट्रेजरीचे इन्चार्ज वॉज सन्नीदाता. सो दीज वर द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स जे इन्चार्ज होते. रादर औरंग हे वेअरहाऊसचं नाव आहे. औरंग इज नॉट इन्चार्ज ऑफ स्टेट ट्रेजरी. सो नेक्स्ट क्वेश्चन, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. इट इज रिलेटेड टू रिलिजन्स, स्पेशली बुद्धिझम, जैनिझम ही आपली खूप फेमस थीम आहे. तर या थीममधून हा क्वेश्चन आलेला आहे की बुद्धिझमच्या सेक्ट विषयी विचारलेला आहे. स्थाविरवादीन बिलॉंग्स टू, असा हा क्वेश्चन आहे. स्थाविरवादीन बिलॉंग्स टू महायाना सेक्ट? नो. स्थाविरवादीन जे आहे तर इट वॉज थेरावादा सेक्ट. तर आपण हे डिव्हिजन पण शिकणार आहोत कसं कसं आहे ते यानंतर. लोकोत्तरवादीन सेक्ट वॉज ऑफशूट ऑफ महासंघिका. येस, दॅट वॉज करेक्ट. आणि माइंड व्हेरी इम्पॉर्टंट लाईन हिअर, डेइफिकेशन ऑफ बुद्धा बाय महासंघिका फोस्टर्ड द महायान बुद्धिझम. म्हणजे महासंघिकापासून महायान चालू झालंय का? नाही. बट डेइफिकेशन बाय महासंघिका यामुळं महायान बुद्धिझमला चालना भेटली. तर हे थोडंसं इम्पॉर्टंट डिस्क्रिमिनेशन आहे. इथं आपण समजून घेणार आहोत की क्वेश्चनची फ्रेमिंग कशी केली जाते. यामध्ये मोस्टली समजून घ्यायचा पार्ट असा आहे की बुद्धिझमचे जे ऑफशूट होते तर ते पूर्वी काही वेगळी नावं होती आणि त्यानंतर काही वेगळी नावं आहेत. तर स्थाविरवादा आणि महासंघिका हे अर्ली बुद्धिझमचे फॉर्म होते. यामध्ये हिनयान आणि महायान हे भाग नाही आहेत. तर स्थाविरवाद आणि महासंघिका हे जे आहेत ना, तर हे दोन्ही पार्ट जे आहेत, स्थाविरवाद आणि महासंघिका, हे दोन्ही ओल्ड ऑर्डर ऑफ बुद्धिझम, दॅट इज थेरावाद, याचे पार्ट आहेत. स्थाविरवाद इन लेटर कंटिन्यूड ॲज हिनयान बुद्धिझम, वाईल सम ऑफशूट्स दे फॉर्म महायान बुद्धिझम. आणि मग महासंघिका सेक्टच्या लोकांनी जे डेइफिकेशन ऑफ बुद्धा केलं होतं, म्हणजे बुद्धाला देव मानायला चालू केलं होतं, त्यामुळं महायान बुद्धिझमला चालना भेटली. म्हणजे महायान बुद्धिझम इज नॉट सक्सेसर ऑफ महासंघिका बुद्धिझम, रादर महायान बुद्धिझम इज न्यू व्हील ऑफ बुद्धिझम. इट इज ऑल टुगेदर डिफरंट. आणि मग हे जे हिनयान आणि महायान डिव्हिजन आहे, हे डिव्हिजन थेरावाद आणि महासंघिकाच्या नंतरचं डिव्हिजन आहे. दे चेंज ऑल ऑर्डर्स. असा एकंदर हा फरक आहे. तर स्थाविरवादा जे होतं, तर स्थाविरवादाचे काही इम्पॉर्टंट ऑफशूट होते, ज्यामध्ये पुद्गलवाद, विभज्यवाद आणि सर्वस्तिवाद हे 3 ऑफशूट आहेत. जसं पुद्गलवादा, विभज्यवादा आणि सर्वस्तिवादी. हे स्थाविरवादाचे काही इम्पॉर्टंट ऑफशूट आहेत. आणि महासंघिका बुद्धिझम जे आहे, तर महासंघिकाचे इम्पॉर्टंट ऑफशूट वर गोकुलिका, एकव्यवहारिका आणि चैतिका. महासंघिकाचे जे ऑफशूट आहेत तर हे गोकुलिका, चैतिका, एकेश्वरवादा आणि याच्यातच लोकोत्तरवादी नाही, है ना. तर हे असे वेगवेगळे ऑफशूट आहेत बुद्धिझमचे. हे एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण वी नीड टू मेक शुअर की आपल्याला याच्यातल्या काही गोष्टी माहीत पाहिजेत. नाऊ आय एम गोइंग टू टेल यू हाऊ टू इलिमिनेट दीज थिंग्स. आणि आपल्याला ज्यावेळी माहीत नाही आहे तर त्यावेळी आपण हे कसं सॉल्व्ह करणार. तर थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असते की स्थाविरवादीन बिलॉंग्स टू महायान बुद्धिझम. तर ही सगळ्यात बेसिक इन्फॉर्मेशन आहे की असं नाही आहे. तर स्थाविरवाद
जे आहे तर ते दॅट वॉज ओल्ड ऑर्डर, दॅट वॉज रिलेटेड टू थेरावाद बुद्धिझम. तर त्यामुळे आपण वी कॅन इलिमिनेट दीज ऑप्शन्स, है ना. आणि मग आता लोकोत्तरवादीन सेक्ट वॉज ऑफशूट ऑफ महासंघिका, आणि डेइफिकेशन ऑफ बुद्धा बाय महासंघिका लेड टू फॉस्टर्ड महायान बुद्धिझम. तर 3 ऑप्शन तर एनिवेज करेक्टच आहे. हेअर वी कॅन टेक द कॅल्क्युलेटेड गेस, आणि 50-50% मध्ये मार्क आपण बरोबर करू शकतो याला. सो हा क्वेश्चन खूप क्लासिक क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये जे आहे तर आपल्याला साधारण जे मिडिवल इंडियन हिस्ट्रीचा ट्रायपार्टिट स्ट्रगल आहे तर त्याच्याविषयी आपल्याला कळायला भेटणार आहे. बट फर्स्ट लेट अस सी हाऊ वी कॅन इलिमिनेट दीज थिंग्स अँड हाऊ कॅन हे जे ऑर्डरचे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपण ॲटलिस्ट 2 ऑप्शन तरी इलिमिनेट करू शकतो, आणि 2 ऑप्शन इलिमिनेट केल्याच्या नंतर आपण राहिलेल्या 2 ऑप्शन्समध्ये विचार करू शकतो. तर आता आपल्याला सगळ्यात आधी माहिती असं आहे की याच्यात बेसिक इन्फॉर्मेशन जी सगळ्यांना माहीत असते की हे जे पल्लवाज आहेत, हे पल्लवाज सगळ्यात ओल्डेस्ट आहेत. पल्लवावर दी ओल्डेस्ट ऑफ ऑल, आणि ते सगळ्यात आधी आले होते. मग ज्या याच्यामध्ये पल्लवा नाही आहे सगळ्यात शेवटी, पल्लवा सगळ्यात शेवटी आहेत, असे 2 ऑप्शन आहेत. तर हे 2 ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. आता राहिलेल्या 2 ऑप्शनमध्ये दोन्हीकडे पल्लवाच आधी आहेत, आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ चोला बाय परंतका हे सगळ्यात शेवटी आहे ना. मग आता आपण हा आणि हा या ऑप्शनमध्ये विचार नाही करायचा. आता राहिलेला विचार हा राईज ऑफ प्रतिहार अंडर किंग भोजा आणि पाला डायनेस्टी फाउंडेड बाय गोपाळ, याच्यामध्ये आपण विचार करायचा की हे काय आहे नेमकं, याच्यामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो. तर लेट मी गिव्ह यू सम इन्साइट ऑन द ट्रायपार्टिट स्ट्रगल. तर बघा, हा जो एरिया आहे या एरियाला कनौज म्हणतात. हा जो एरिया आहे हा कनौजचा एरिया आहे. या कनौजच्या एरियामध्ये दिस वॉज द सेंटर ऑफ दॅट ट्रायपार्टिट स्ट्रगल. आता इथं जे आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगची गोष्ट केली, ही माहिती घेतल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट बाबी कळतील की आपण पुढच्या वर्षीचे क्वेश्चन इथून कसे तयार होतात, है ना. तर बघा, ट्रायपार्टिट स्ट्रगलमध्ये गुर्जर प्रतिहार आहे, राष्ट्रकूट आहे आणि पाला आहे. तर हे जे पाला आहेत, राष्ट्रकूटाज आणि गुर्जर प्रतिहार, यांच्यामध्ये या कनौजसाठी लढाई चालू होती. जो कोणी कनौजवर आधिपत्य गाजवेल तर तोच पूर्ण भारताचा स्वामी समजलं जात होतं. त्यामुळंच हर्षवर्धन फ्रॉम पुष्यभूती डायनेस्टी और हर्षवर्धन फ्रॉम थानेसार जे आहे तर त्यांनी हे कनौजवर ताबा मिळवायचा प्रयत्न केला होता. गुर्जर प्रतिहारचा एक फेमस राजा होता नागभट्ट, आणि त्यानंतर राजा भोज, है ना. तर राजा भोज जो होता तो फार फेमस होता. आपल्याला माहिती आहे कहा राजा भोज कहा गंगूतेली, तर तो राजा भोज आहे. आणि त्यानंतर राष्ट्रकूट हे मान्यखेडचे होते. हे आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पसरलेलं राज्य होतं. यांनीच एलोरा केव जे आहेत आपले वेरूळ लेणे वगैरे ते सगळे यांच्या काळात झालेलं आहे, राष्ट्रकूटांच्या काळामध्ये. आणि पाळा जे आहेत तर हे बेंगॉलमध्ये होते, आणि हे बुद्धिस्ट होते. हे हिंदू, जैन आणि बुद्धिस्ट तिन्ही होते. याच्यामध्ये हाल नावाच्या राजांनी सप्तशती लिहिली होती. आणि हे जे आहेत हे यांनी गुजरातची संस्कृती तयार केली. दे फॉस्टर्ड द हिंदू रिलिजन ॲज वेल एज गुजराती लँग्वेज, शोरसेनी लँग्वेज यांच्या काळामध्ये फॉस्टर झालेली आहे. तर या सगळ्या इन्फॉर्मेशन साधारण थोडं माहिती करून घ्यायची, आणि याचा फायदा आपल्याला नेक्स्ट काही MCQ मध्ये पण होतो. या MCQ या क्वेश्चनच्या अनुषंगाने साधारण सगळ्यात आधी जे आहे ते याच्यामध्ये आपण एस्टॅब्लिश केलं, पल्लव आले होते, त्यानंतर चोल आले होते. तर त्यांचे टायमिंग जे आहेत साधारण डायनेस्टीचे ते असे आहेत की हे 571 CE मध्ये आले होते. त्यानंतर गोपाला वॉज अराउंड अर्ली 8th century 705 AD और 750 AD. 750 AD हे गोपालचं टाइम पिरियड आहे. गोपाला वॉज अराउंड 750 AD. आणि राजा भोज जे आहे तर भोज वॉज लेटर, ही वॉज इन 9th century. He was in 8th century while he was in 9th century around 830 AD.
तर हे असं आपण याच्यातून माहिती करून घेऊ शकतो. इफ यू नो अबाउट द ट्रायपार्टिट स्ट्रगल देन यू कॅन अंडरस्टँड अबाउट ऑल दिस थिंग्स. तर अशा प्रकारे गेस करून आपण या MCQला किंवा या क्वेश्चनला टॅकल करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. येस, सो दिस वॉज व्हेरी इझी क्वेश्चन. हे डिरेक्टली NCERTचे जे बॉक्सेस आहेत आपले त्यामधून आलं होतं. हुंडी जे आहे तर दॅट वॉज द बिल ऑफ एक्सचेंज. तर हे NCERTच्या बॉक्समध्ये राईट साईडला दिलेलं आहे, थीम्स नावाच्या NCERTमध्ये. तर तिथून हा क्वेश्चन डिरेक्ट सॉल्व्ह होऊ शकतो. युजली जर तुम्हाला याच्याविषयी माहिती नाही तर आता म्हणजे मला कसं लक्षात आलं होतं, तर मी कुठंतरी आय हॅड रेड द स्टोरी ऑफ नरसिंह मेहता, आणि तिथं नरसिंह मेहतांची जी हुंडी होती लिहून दिलेली ते भगवान श्रीकृष्णांनी दिली, बिल ऑफ एक्सचेंज यांच्यासाठी दिलं, अशी काहीतरी स्टोरी होती. मला तेही आठवलं होतं त्यावेळी एक्झाम देताना. तर तुम्ही पण हे सगळं अशा आपल्या जनरल नॉलेजचा वापर करून पण तुम्ही हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. दिस वॉज व्हेरी इझी क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन फ्रॉम NCERT. दिस वॉज ऑन बिट डिफिकल्ट साइड. हे आहे कुलव्यापा आणि द्रोणव्यापा डिनोट्स. हे काय, तर आपल्याला याच्याविषयी थोडंसं बघायचं आहे. आपल्याला कुलव्यापा आणि द्रोणव्यापा याची माहिती ही जुन्या NCERTमध्ये दिलेली आहे. थोडा उल्लेख आहे. तर हे जे आहे ना, वापा इज लँड, आणि कुल्या आणि द्रोण हे जे आहेत, द्रोण आणि कुल्या म्हणजे मोठं गाडगं आणि द्रोण म्हणजे आपलं द्रोण. तर अमाऊंट ऑफ लँड रिक्वायर्ड, द लँड पार्सल रिक्वायर्ड टू सो द सीड, द्रोण फुल ऑफ सीड, याला द्रोण व्यापा म्हणतात. आणि अमाऊंट ऑफ लँड रिक्वायर्ड टू सो कुल्य फुल ऑफ सीड, याला कुल्य व्यापा म्हणतात. हा त्यावेळेसचा वन ऑफ द डिफिकल्ट MCQs पैकी होता, आणि याच्यातून आपल्याला लँड मेजरमेंट्स विषयी माहिती मिळते. आणि मग त्याच्यातून आपल्याला नेक्स्ट इन्साइट काय मिळतात, तर नेक्स्ट इन्साइट इज क्लासिफिकेशन ऑफ अर्बन लँड आपल्याला बघायचं आहे, आणि सोबत रिलिजियस रिच्युअल्स काय आहेत बघायचं आहे. आपल्याला युजली रिलिजियस रिच्युअल्स माहीत असतात, अश्वमेध यज्ञ माहीत असतो, वाजपेय माहीत असतं, राजसूय माहीत असतं. मग पण कुलव्यापा द्रोणव्यापा हे कुठं आपण बघितलेलं नसतं. मग हे आपण इलिमिनेट करू शकतो. कॉईन्स ऑफ डिफरंट मॉनिटरी व्हॅल्यूज, आपल्याला माहिती आहे की एन्शियंट इंडियामध्ये जे कॉईन्स होते तर पंचमार्क कॉईन होते, ज्याला सनातन कॉईन्स असं पण म्हणलं जातं. तर हे पण आपण इलिमिनेट करू शकतो. राहिलं या दोन्हीमध्ये. इट वॉज अ डिफिकल्ट चॉईस, बट समटाइम्स यू हॅव टू गेस इट राईट, समटाइम्स यू जस्ट नो थिंग्स. सो दिस इज व्हेरी डिरेक्ट क्वेश्चन. हा एकदम खूप सोपा प्रश्न आहे आणि डिरेक्ट आलेला आहे. हू अमॉंग फॉलोइंग रूलर्स ॲडवाइज्ड हिज सब्जेक्ट थ्रू दिस इन्स्क्रिप्शन. आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये एकच राजा असा होता की ज्यानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्स्क्रिप्शन्स लिहून आपल्या सब्जेक्ट सोबत संवाद साधलेला आहे. अँड दॅट किंग वॉज अशोका. बट लेट अस नॉट गेस इमिडिएटली. आधी आपण पूर्ण क्वेश्चन वाचला पाहिजे. हुसेवर प्रेजेस his religious sect or blames other sects out of excessive devotion to one sect with the view of glorifying his own sect, he rather injures his own sect very severely. या प्रिन्सिपलमधून काय कळतं आपल्याला, की आपण स्वतःच्या सेक्टचा दुराभिमान नाही ठेवला पाहिजे. स्वतःच्या सेक्ट विषयी खूप जास्त कन्झर्वेटिव्ह नाही झालं पाहिजे. फक्त स्वतःचा सेक्ट भारी असं नाही म्हणलं पाहिजे. रादर वी शुड रिस्पेक्ट अदर सेक्ट्स ऑल्सो. And that was the foundation of Dhammagosha. Ashoka has replaced earlier Beri Ghosh to and instill Dhammaghosh. है ना. तर ही जे धम्मघोष आहे याची फिलॉसॉफी आहे, आणि धम्मघोषानुसार त्यांनी हे यांना सांगितलं. अशोकन इडिक्ट्स पण असतात काही. तर धम्मघोषाची मेन व्हर्च्यू इज टॉलरन्स. येस. आता आपण इलिमिनेट कसं करू शकतो, तर कृष्णदेवरायांनी काही इन्स्क्रिप्शन लिहिले नाहीत आपल्याला माहिती आहे. हर्षवर्धनने काही फार इन्स्क्रिप्शन लिहिले नाहीत. समुद्रगुप्त याचा एक पिलर आपल्याला आहे, गुप्ताच पिलर, पण त्याच्यामध्ये जे इन्स्क्रिप्शन आहे ते it was not regarding advice to his subjects, but it was regarding
प्रेजेस की त्यानं हे जिंकलं ते केलं असं. अशोका वॉज द ओनली रुलर हू कम्युनिकेटेड विथ विथ हिज सब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ इन्स्क्रिप्शन्स. ऑल्सो या क्वेश्चन मधून आपल्याला अजून एक इन्साइट आहे की आपल्याला पुढच्या वर्षीसाठी आता अशोकन इडिक्ट्स तयार करायचे. तर आपण बघणार आहोत की नेक्स्ट इयर्समध्ये ते कसे कसे अशोकन इडिक्ट्स विषयी क्वेश्चन आलेला आहे. येस, दिस वॉज व्हेरी ट्रिकी अँड इझी क्वेश्चन की आपल्याला याच्यातून काय काय करता येतं ते. आता हे क्वेश्चन मध्ये असं विचारलंय की विथ रेफरन्स टू कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द टर्म परामिताज. है ना, परामिताज म्हणजे काय? तर अर्लिएस्ट धर्मशास्त्र टेक्स्ट रिटन इन अफोरिस्टिक सूत्रा स्टाईल. सूत्रा स्टाईल मध्ये जे धर्मशास्त्र लिहिलं त्याचं नाव धर्मसूत्र आहे. सिंपल. ठीक आहे. त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल स्कूल्स दॅट डिड नॉट ऍक्सेप्ट ऑथॉरिटी ऑफ वेदा. तर हे जे धर्मसूत्र आहे त्याचं फेमस इज कल्पसूत्र. फिलॉसॉफिकल स्कूल दॅट डिड नॉट ऍक्सेप्ट ऑथॉरिटी ऑफ वेदा भरपूर स्कूल आहेत, ज्याच्यामध्ये जैनिझम आहे, बुद्धिझम आहे, नास्तिक स्कूल आहे, त्याच्यानंतर लोकायत स्कूल आहे. है ना, हे सगळे हे भरपूर स्कूल्स आहेत. दे डिड नॉट ऍक्सेप्ट दी ऑथॉरिटी ऑफ वेदाज. त्याच्यानंतर परफेक्शन हुज अटेनमेंट लेड टू बोधिसत्व पाथ. येस, दॅट इज द राईट आन्सर, बट वी विल सी आपण त्याला कसं जाऊ शकतो. आणि पॉवरफुल मर्चंट गिल्ड्स ऑफ अर्ली मिडिवल साऊथ इंडिया. तर हा पण एक वेगळा भाग आहे, हा पण आपण समजून घेणार आहोत. तर हे सॉल्व्ह कसं करायचं परामिताज. तर याचं जे संधी विग्रह आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, वी हॅव टू ब्रेक द वर्ड्स. परम अमिताज असं याचं ब्रेकडाऊन मी केलं होतं त्यावेळी. आणि मग समथिंग इज रिलेटेड टू बुद्धिझम किंवा, कारण त्याच्यामध्ये अमिताभ बोधिसत्व वॉज वन ऑफ द बोधिसत्वाज. तर परामिताज आर सम ऑफ द थिंग्स ऑर लाईक द बॉक्सेस यू हॅव टू टेक की बाबा हे केलं की हे परामिता अचीव केलं की तुम्ही इकडे जाणार, हे परामिता अचीव केलं की तिकडे जाणार. तर हे परफेक्शन्स आहेत. आणि बोधिसत्व बनण्यासाठी हे परामिताज हे टास्क करावे लागतात. तर हे जे टास्क आहेत तर त्याला परामिताज म्हणतात. आपण याचा संधी विग्रह करून थोडासा संदर्भ लावू शकतो की हे इट इज रिलेटेड टू बुद्धिझम. तर व्हॉट आर डिफरंट परामिताज हे आपण बघणार आहोत. तर दान केलं पाहिजे. सेकंड वन इज शील, चारित्र्य जपलं पाहिजे. थर्ड वन इज शांती. फोर्थ वन इज विनय. आणि फिफ्थ वन इज प्रज्ञा इज नॉलेज. अँड सिक्स्थ वन मोस्ट इम्पॉर्टंट इज ध्यान. तर हे 6 परामिताज जे माणूस अटेंड करेल तर दॅट विल बिकम बोधिसत्व. आणि बोधिसत्व काय, तर बोधिसत्व इज कंटिन्युअस पाथ टुवर्ड्स एनलाइनमेंट. दे डिले देअर एनलाइनमेंट अँड गाईड द पीपल. हा एक नेक्स्ट इयरचा क्वेश्चन आहे. हा पण एक की बोधिसत्व नेमकं काय आहे. तर याच्यामध्ये बोधिसत्वामध्ये नेक्स्ट इयरचे क्वेश्चन आपला आलेला आहे. आणि सिमिलरली वी विल सी की हे जे पॉवरफुल मर्चंट गिल्ड्स आहेत तर वी नीड टू नो बिट इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. कारण या मर्चंट गिल्ड्सचा पूर्वी पण क्वेश्चन आलेला आहे, आता पण आलेला आहे, नंतर येईल की हे मर्चंट गिल्ड्स जे आहेत त्याला श्रेणी म्हणत होते. है ना, श्रेणीज. तर डिफरंट श्रेणीज वर देअर. आणि या श्रेणीज च्या थ्रू बऱ्यापैकी कॉइन्स पण त्यांचे मेंट केले जायचे. और दिस श्रेणीज दे यूज टू fund the construction of various buildings, various temples and all. So powerful merchant guilds were shrenis, and especially in South India the name was Nana Desi किंवा मनीग्रामम असं पण एक नाव होतं, मनीग्रामम. है ना. तर हे 2 साऊथ इंडिया मधले नाव आहेत. आणि श्रेणी इज नॉर्थ इंडियन नेम. हे इम्पॉर्टंट आहे कारण दिस माइट टर्न आउट इन टू नेक्स्ट इयर्स क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज विथ रेफरन्स टू द स्कॉलर्स लिटरेचर्स ऑफ एन्शंट इंडिया कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स. हा सिंपल क्वेश्चन आहे, आपण बघूया.
पाणिनी इज असोसिएटेड विथ पुष्यमित्र शुंग, अमरसिंह इज असोसिएटेड विथ हर्षवर्धन, कालिदास इज असोसिएटेड विथ चंद्रगुप्त. आता आपल्याला याच्यात एक फिक्स गोष्ट माहीत असते की बाबा आपल्याला कालिदास जो आहे तर ही वॉज असोसिएटेड विथ चंद्रगुप्त. त्याचे जे चंद्रगुप्त जो होता, चंद्रगुप्त विक्रमादित्य, तर ही वॉज असोसिएटेड, कालिदास वॉज असोसिएटेड विथ हिम. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की कालिदास जो आहे लेटर ऑन ही वॉज, आता काही ठिकाणी त्याला डावरी म्हणतात, काही ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आहेत, तर ही अकंपनीड चंद्रगुप्ता's डॉटर प्रभावती गुप्ता टू वाकाटका किंगडम वेन शी वॉज मॅरिड टू वाकाटका किंग. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या जवळ बसून मेघदूत हे काव्य लिहिलं. तर आपण या सगळ्याची माहिती इथं घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा कालिदास. तर कालिदासचे कुठले कुठले काव्य आहेत आपल्याकडं? कालिदासचे काव्य आहेत आपल्याकडं मेघदूत आहे, विक्रमोर्वशी आहे, त्याच्यानंतर मालविका अग्निमित्र आहे, शाकुंतलम आहे, है ना. तर हे कालिदासचे हे इम्पॉर्टंट काही लिटरेचर आहेत. तर त्यानंतर सेकंडली अमरसिंह जे आहे, तर अमरसिंह वॉज असोसिएटेड विथ हर्षवर्धन, तर नाही. अमरसिंह वॉज ऑल्सो असोसिएटेड विथ गुप्ताज, तर ही वॉज ऑल्सो पार्ट ऑफ विक्रमादित्याचे जे नवरस होते और 9 ज्युवेल्स होते, जे सगळे नवरत्न होते, तर त्याचा पार्ट होता. आणि अमरसिंहाने खूप फेमस अमरकोश लिहिलाय, अमरकोश, है ना. त्यामुळं सेंटेन्स 2 चुकीचं आहे. हे जर एलिमिनेट केलं तर आपण 3 आन्सर निघतं. ऑल्सो वी विल गेट सम इन्फॉर्मेशन अबाउट पाणिनी. तर पाणिनी जे आहे, पाणिनीने आपल्याला माहिती आहे की अष्टाध्यायी लिहिलेलं आहे, अ व्हेरी फेमस बुक ऑन ग्रामर, संस्कृत ग्रामर. आणि पाणिनी वॉज इन प्री मौर्यन इरा. हा जो आहे हा लगेच म्हणजे मौर्यांच्या आधीच्या नंदाच्या काळामध्ये वगैरे होता. ही वॉज इन प्री मौर्यन इरा. आणि मग पुष्यमित्र शुंग जे आहे, पुष्यमित्र शुंग हॅज एंडेड मौर्यन डायनेस्टी. पुष्यमित्र शुंग हॅज एंडेड मौर्यन डायनेस्टी. तर त्यामुळं हे स्टार्क डिफरन्स आहे प्री मौर्यन आणि पोस्ट मौर्यन इराच्या मध्ये. तर पाणिनी वॉज नॉट असोसिएटेड विथ पुष्यमित्र शुंग, रादर ही वॉज अ प्री मौर्यन स्कॉलर, ज्याचं आपण नंतर पण त्याच्याविषयी माहिती थोडीशी घेणार आहोत. See, one of the most important things that I want to say to you in this reverse engineering, की हा पाणिनी जो आहे ना, तर पाणिनीचा रेफरन्स आपल्याला नेक्स्ट इयरच्या MCQs मध्ये येणार आहे. तर त्यामुळे आपण पाणिनीची माहिती घेतली पाहिजे, पाणिनीविषयी थोडंसं अजून गुगल केलं पाहिजे, आपण स्वतः त्याची माहिती घेतली पाहिजे, असं आहे. येस, दिस वॉज व्हेरी इझी अँड स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. की विथ रिस्पेक्ट टू द कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. परिव्राजक, रेनान्सर अँड वंडरर. नाव वाचूनच कळतं की परिव्राजक आहे, त्यानं काहीतरी त्याग करून परिभ्रमण करत असणार आहे. सो ही वॉज अ रिनान्सर अँड वंडरर. श्रमण, दॅट वॉज प्रीस्ट विथ हाय स्टेटस. नो, श्रमण वर ऑल्सो वंडरर. भारताला श्रमण परंपरेची खूप मोठी परंपरा आहे. जैन, बुद्ध आणि हिंदू हे श्रमण रिलिजन्स म्हणले जातात. त्याच्यामध्ये साधू, संन्यासी आणि वॉन्डरर्स यांना खूप व्हॅल्यू आहे तीर्थयात्रा करण्याला. सो दिस वॉज रॉंग. आणि मग हे सरळ सरळ एलिमिनेट होतं. ऑप्शन इज बी, 1 and 3 ओनली. आणि उपासक जे आहे तर बुद्धिझमचं फॉलोअर आहे, एनी काइंड ऑफ. और उपासक जे आहे ते हिंदुइझमचाही फॉलोअर होऊ शकतो. हू डज रेग्युलर उपासना और वर्शिप, दॅट इज उपासक. बट ह्या ज्या पेअर्स आहेत तर त्या मोस्टली बुद्धिझमच्या रिलेटेड आहेत या सगळ्या. त्यामुळे वी विल अंडरस्टँड इन दॅट कंटेक्स्ट. इट वॉज व्हेरी इझी क्वेश्चन. की विथ रेफरन्स टू पिरियड ऑफ गुप्ता डायनेस्टी इन एन्शंट इंडिया, द टाउन्स ऑफ घंटाशाळा, कदुरा आणि चौल वर नोन एज. तर आपल्याला हे थोडंसं आपण जाणून घेऊया की हा जो इंडिया आहे, इथं मासुलीपट्टणम आहे, मासुलीपट्टणमच्या बाजूलाच इथं घंटाशाळा आहे. त्यानंतर इथं हे जे चौल आहे, चौल इज इन गुजरात एरिया, हे भरूचच्या जवळ आहे. तर आणि कदुरा जे आहे तर ते इट वॉज इन साऊथ इंडिया. हे गुप्ता इरामधले फेमस पोर्ट होते ज्याच्यामधून फॉरेन ट्रेड व्हायचा. सो आता आपल्याला वी नीड टू नो हाऊ कॅन वी इलिमिनेट दीज ऑप्शन्स. ॲक्च्युली हे जे आहे ना, हे घंटाशाळा, इट वॉज व्हेरी फेमस.
हे तुम्हाला NCERT मध्ये बऱ्याचदा दिसेल. NCERTच्या जर तुम्ही डायग्राम पाहिल्या तर घंटाशाळा तुम्हाला बघायला भेटेल तिथं, आणि त्यावरून तुम्ही आन्सर काढू शकता. बट लेट अस सी हाऊ वी कॅन एलिमिनेट. इम्पॉर्टंट बुद्धिस्ट पिलग्रिमेज सेंटर्स, नो, इट वॉज नॉट एन ऑप्शन, क्योंकि बुद्धिस्ट पिलग्रिमेज सेंटर्स आपल्याला माहिती आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर, राजगीर, हे सगळे इम्पॉर्टंट पिलग्रिमेज सेंटर आहेत, मग हा ऑप्शन तर गेला. प्लेसेस फॉर एक्सक्लुझिव्ह स्टोन आर्ट अँड आर्किटेक्चर. स्टोन आर्ट आणि आर्किटेक्चरचे आपल्याला साईट्स माहिती आहेत, जसं की वेरूळच्या लेण्या आहेत, एलोरा केव्ज आर देअर, देन धौली केव्ज आर देअर, बर्बरा केव्ज आर देअर, हे एक्सक्लुसिव्ह स्टोन आर्ट आहे. भीमबेटका केव्ज आर देअर, तर हा पण ऑप्शन गेला. देन कॅपिटल्स ऑफ पॉवरफुल किंगडम्स. नाव इथं थोडंसं एक ट्रिक क्वेश्चन आहे की बाबा, ऑलरेडी जर गुप्ता डायनेस्टी होती, इफ गुप्ता डायनेस्टी वॉज ओव्हर रिचिंग, हाऊ दे कुड हाऊ द कॅपिटल्स ऑफ अदर किंगडम्स और स्मॉल किंगडम्स सर्वाईव्ह, हा एक प्रश्न असतो. त्यामुळं नॅचरल चॉईस कॅन बी पोर्ट हँडलिंग फॉर फॉरेन ट्रेड, बट अदरवाईज ऑल्सो आपल्याला कॅपिटल सिटी माहिती आहेत, त्यामध्ये पुंपुहार आहे, मदुरई आहे, त्यानंतर भरोच आहे, उज्जैन आहे. सो दीज वर कॅपिटल सिटीज, अँड हे कधीच कॅपिटल सिटी नव्हते हे वाले. तर यू कॅन इलिमिनेट ऑन दीज लाईन्स. सो यू हॅव टू इलिमिनेट द ऑप्शन्स वन बाय वन. यू हॅव टू थिंक ऑफ अदर थिंग्स, आणि मग मोस्ट प्रोबेबल काय वाटेल तर त्याच्याकडे जायचं. तर आता इथं थोडंसं आपण अजून थोडी माहिती घेऊया रिगार्डिंग द इम्पॉर्टंट बुद्धिस्ट. वी विल टेक अ फ्यू मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इम्पॉर्टंट बुद्धिस्ट पिलग्रिमेज सेंटर्स. तर व्हॉट आर दी मेन बुद्धिस्ट पिलग्रिमेज सेंटर्स, तर ते आपल्याला माहिती आहे की आपण आता 8 सेंटर पाहिले. लुंबिनी, बोधगया, कुशीनगर, त्यानंतर राजगीर, नालंदा, श्रावस्ती, कपिलवास्तू, हे काही इम्पॉर्टंट बुद्धिस्ट पिलग्रिमेज सेंटर आहेत. तर त्यासोबतच बुद्धिस्ट सर्किट्स आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेत रिसेंटली. त्याच्या संदर्भामध्ये रिपोर्ट पण तयार झाला होता. तर 2017ची ही स्कीम आहे ज्याच्यामध्ये, आणि 2025ला त्याच्याविषयी रिपोर्ट आला होता, तर ते पण थोडंसं वाचून घ्या. आणि वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट सेंटर ऑफ बुद्धिझम वॉज रिसेंटली डिस्कवर्ड, जे की या वर्षीच्या एक्झामसाठी महत्वाचं आहे, आणि दॅट वॉज जेहानपुरा. तर जेहानपुरा इट्स इन काश्मीर. जेहानपुरा इज इन काश्मीर. काश्मीरमध्ये जेहानपुरा आहे. जेहानपुरामध्ये स्तूप सापडलेला आहे, आणि खूप मोठं बुद्धिस्ट सर्किट तिथं तयार झालेलं आहे, बुद्धिस्ट सर्किट. आणि काश्मीरची जी ओल्ड हिस्ट्री आहे, जी की इट वॉज रिलेटेड टू कुशान डायनेस्टी. कुशान जे राजा होते त्यांनी बुद्धिझम ॲक्सेप्ट केला होता. कनिष्क राजा आपल्याला माहिती आहे, आणि बुद्धिस्ट फोर्थ काउन्सिल जी होती ती पण काश्मीरमध्ये झालेली आहे. तर जेहानपुरा इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेंटर. You can note that, and you might get a question regarding that in next year or next couple of years. This question is related to the World Heritage Site Chaunsast Yogini Temple situated in Monera. तर हा क्वेश्चन इज क्लासिक इलिमिनेशन टेक्निक आहे की बाबा, इट इज अ सर्क्युलर टेम्पल बिल्ड ड्युरिंग कच्छ पागोटा डायनेस्टी. ठीक आहे, वी डोंट नो, विल कीप दिस ऑप्शन. इट इज द ओनली सर्क्युलर टेम्पल बिल्ड इन इंडिया. इंडिया हॅज ह्यूज हिस्ट्री, त्यामुळे हे ओनली आलंय. हे सेंटेन्स कट करून टाका. नाऊ लेट अस सी कुठले कुठले ऑप्शन आपल्याकडं इलिमिनेट करता येतात आपल्याला या ओनलीच्या बेसिसवर. तर मेजॉरिटी सगळेच ऑप्शन इलिमिनेट होतात आपल्याला, आणि आपलं आन्सर येऊन जातं हे ओनली ओनली ओनली, है ना. येस. आणि अजून तुम्हाला अजून जर थोडंसं इन्फॉर्मेशन डीप माहीत असेल की जे 64 योगिनी आहे, तर 64 योगिनी इट वॉज रिलेटेड टू तांत्रिक सेक्ट, नॉट वैष्णव कल्ट. जो तांत्रिक सेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये हे 64 योगिनी होत्या. तर इट वॉज तंत्र वर्शिपिंग और तंत्रिक वर्शिपिंग. द 64 योगिनी सेक्ट वॉज नॉट फॉर वैष्णव कल्ट, बट इट वॉज हे. आणि कन्सिडर द लास्ट सेंटेन्स गिवन हिअर की द डिझाईन हॅज गिवन राईज टू पॉप्युलर बिलीफ दॅट इट वॉज इन्स्पिरेशन बिहाइंड इंडियन पार्लमेंट बिल्डिंग. हे लोक क्लेम नाही करत आहे. दिस पीपल आर नॉट क्लेमिंग दॅट इट वॉज द इन्स्पिरेशन बिहाइंड द पार्लमेंट, बट दे आर सेइंग की इट इज अ बिलीफ अमॉंग्स पीपल. ही अफवा आहे. सो यू कॅनॉट से की अफवा रॉंग आहे, है ना. इट्स अ बिलीफ. तर त्यामुळे हे सेंटेन्स राईट असणारच आहे. दिस इज द ऑप्शन. इट वॉज व्हेरी इझी टू इलिमिनेट. इट वॉज इझी क्वेश्चन. येस.
Again, this is question from World Heritage Site. There are different World Heritage Sites given, and it is related to the Indus Valley civilization. धोलावीरा, कालीबंगन, राखीगिरी आणि रोपर याच्यामध्ये कुठली साईट डिस्क्राईब केली आहे? इट इज एन्शियंट टाउन वेल नोन फॉर इलॅबोरेट सिस्टम ऑफ वॉटर हार्वेस्टिंग. तर प्रत्येक जे प्रत्येक IVCचं टाउन आहे त्याची काहीतरी एक स्पेशालिटी आहे. वी आर गोइंग टू सी दॅट. वॉटर हार्वेस्टिंग इन मॅनेजमेंट by building of series of dams and channeling water into connected reservoirs. The reservoir is very famous in Dholavira. Dholavira त्या वर्षी it was designated as World Heritage Site. Dholavira मध्ये reservoirs तर आहेतच, but most important is stone construction. आपल्याला माहिती आहे की हडप्पा जे आहे, हडप्पा सिव्हिलायझेशन और इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, तर त्याच्यामध्ये बर्न्ड ब्रिक यूज केला जायच्या. ऑन द कॉन्ट्ररी डोलाविरामध्ये स्टोन यूज केले गेलेले आहेत टू बिल्ड द सिटी अँड टू बिल्ड द सिव्हिलायझेशन. सिमिलरली कालीबंगन जे आहे, कालीबंगन म्हणजे लिटरली बँगल्स और ब्लॅक बँगल्स. तर कालीबंगन्स इट्स इन राजस्थान. कालीबंगनमध्ये प्लो फिल सापडलेलं आहे. आणि त्यानंतर भरपूर टेराकोटा फिगरिन्स पण सापडलं आहे. राखीगरी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटर नाउ डेज बिकॉज इट इज रिगार्डेड ॲज वर्ल्ड्स बिगेस्ट अर्बन कॉम्प्लेक्स इन दॅट इरा अँड इट इज द लार्जेस्ट ऑफ द IVC साइट्स एव्हर डिस्कवर्ड. राखीगरी आता काही दिवसामध्ये इट विल बी एस्टॅब्लिश्ड एज लार्जेस्ट IVC साईट. आतापर्यंत मोहनजोदारोला रेकग्निशन होतं, बट आता काही काही नवीन एव्हिडन्सेस येत आहेत. आणि रोपर इट्स इन पंजाब. आपल्याला माहिती आहे की रोपर हरिके जे डॅम साईट आहेत ते तिथं पण हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज ऑल अबाउट इलिमिनेशन. अगेन याच्यामध्ये आपल्याला फार इन्फॉर्मेशन पिटपॅट असायची काही गरज नाही. तर आपण बघूयात की फ्रॉम डिक्लाइन ऑफ गुप्ताज अंटिल राईज ऑफ हर्षवर्धन इन अर्ली 17th century विच ऑफ द फॉलोइंग किंगडम्स वर होल्डिंग पॉवर इन नॉर्दर्न इंडिया. तर याच्यामध्ये सगळं पिटपॅट असायची गरज नाही. याच्यामध्ये आपण इलिमिनेशन करणार आहोत. कसं ते सांगतो मी. गुप्ताच्या नंतर हर्षवर्धनच्या आधी मग आपल्याला पाहिजे की हे पुष्यभूती जे आहेत ठाणेसरचे, हर्षवर्धन वॉज हिमसेल्फ अ पुष्यभूती. त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट की या ट्रायपार्टेट स्ट्रगल जे आपण पाहिला होता याच्या आधी, त्या ट्रायपार्टेट स्ट्रगलमध्ये हे पुष्यभूती जे आहेत ते असणं इम्पॉर्टंट आहे. आणि हर्षवर्धन वॉज वन ऑफ द बिगेस्ट वॉरलॉर्ड त्यावेळेसचा पुष्यभूतीजमधलं. त्यामुळे पुष्यभूती ऑप्शनमध्ये पाहिजे आपल्याला. ते नसणारे दोन ऑप्शन आपण एलिमिनेट करूया. नाव इट इज बिटवीन वन ऑप्शन बी अँड ऑप्शन सी. तर आता हे फ्रॉम डिक्लाइन ऑफ गुप्ताज. मग आता हे जे मगधचे जे गुप्ताज आहेत म्हणजे गुप्ताचे छोटे डिसेंडंट क्लॅन्स जे आहेत, तर दॅट माइट हॅव सर्वाइव्ड. ऑब्व्हियसली दॅट्स अ कॉमन सेन्स. जसं की विजयनगरच्या डिक्लाइन नंतर एक विजयनगरचं ऑफशूट बाजूला जाऊन राहिलं होतं. सिमिलरली ज्यावेळी औरंगजेबनी महाराष्ट्र काबीज केला बऱ्यापैकी, तर त्यावेळी जिंजीला जाऊन राजाराम महाराज राहिले होते. मग हे असे काही ऑफशूट शिल्लक असतात. तर त्यामुळं वी हॅव टू इन्क्लूड धिस इन द ऑप्शन. मग हे एकाच ऑप्शनमध्ये आहे आणि आपल्याला 1 आणि 3 पाहिजे, दोन्ही एक ऑप्शनमध्ये. सो दॅट्स वाय द बी बिकम्स द नॅचरल चॉईस अँड बी इज द करेक्ट चॉईस. ऑब्वियस आहे आपल्याला, जसं आपण 2020च्या क्वेश्चन्समध्ये पाहिलं होतं की परमार्स ऑफ माळवा जे आहे, गुर्जर प्रतिहार आणि परमार्स जे शेजारी शेजारी होते, तर ते नंतर आले होते की बाबा ते 7th century वगैरे मध्ये आले होते. पण हर्षा वॉज अर्लियर. तर याच्यावरून हा ऑप्शन पण इलिमिनेट होऊ शकतो, 2 नंबर पण. आणि मग दिस कॅन बी युअर ऑप्शन्स है ना. सिमिलरली जे यादव्स आहेत देवगिरीचे, ते आपल्याला माहिती की हे 12th centuryचे किंग्स होते. 12th century मध्ये आले होते यादव. तर त्याच्यामुळं हे पण लक्ष द्या. हे दिस इज फ्रॉम PYQ अँड दिस हे जे यादव्स आहेत तर ते नेक्स्ट इयरच्या PYQ मध्ये येणार आहे. सो वी नीड टू रिव्हर्स इंजिनियर दिस ऑप्शन. किंवा आपल्याला यादवबद्दल माहिती पाहिजे. नेक्स्ट इयर परत यादव आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहे आणि आपण तिथून त्याचा आन्सर काढणार आहोत की आपल्याला इलिमिनेट कसं करायचं. येस, दिस इज अ व्हेरी क्लासिकल UPSC ट्रिक क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहीत नसतं तरी पण तुम्हाला बरोबर करून यायचं आहे. कसं ते मी सांगतो. Yes, according to the Portuguese writer Nunes, women of Vijayanagar Empire were expert in which of the following areas. तर आधी वाटेल की भाई हा फार कठीण क्वेश्चन आहे आणि हाऊ वी कॅन से, बट जस्ट लुक एट द ऑप्शन्स. फर्स्ट इज रेसलिंग, सेकंड इज ॲस्ट्रॉलॉजी, थर्ड वन इज अकाउंटिंग अँड सूथसेइंग. आता यामध्ये अकाउंटिंग आणि सूथसेइंग इज व्हेरी कॉमन. चला भाई विमेन ज्या आहेत त्या दे माइट बी
ते काही इलिमिनेट करायसारखं नाही आहे. अकाउंटिंग आणि सोर्सिंग इट इज व्हेरी कॉमन. मग हे 2 ऑप्शन ज्याच्यात येत नाहीत तर ते आपण सगळे इलिमिनेट करून टाकू, है ना, कारण आपल्याला हे 2 तर पाहिजे. नाऊ वी नीड टू चूज बिटवीन रेस्टलिंग ॲस्ट्रॉलॉजी, है ना, या 1 आणि 2 आणि 1 मध्ये आपल्याला बघायचं आहे बिटवीन रेस्टलिंग अँड ॲस्ट्रॉलॉजी. तर आता सी यू हॅव अ चॉईस की आता हे नोनीज विषयी माहिती करून घेणं वगैरे दॅट्स परफेक्टली गुड. पण जर तुम्हाला माहीत नसेल तर इलिमिनेट कसं करायचं, तर थिंक ब्रॉडली की वुमेन माइट डू दॅट अँड दॅट्स वाय ही वुड हॅव मेन्शन दॅट थिंग इन हिज अकाउंट. जर महिलांनी रेस्लिंग केलीच नसती, महिलांनी ॲस्ट्रॉलॉजी बघितलं नसतं, त्यांनी अकाउंटिंग केलं नसतं, तर वाय वुड हॅव यू रिटर्न डाऊन इन हिज नोट्स. त्याच्यामुळे बी व्हेरी ब्रॉड माइंडेड की आपल्याला याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करता येईल आणि तसे इन्क्लूड करून यू कॅन गो फॉर दी वाइडेस्ट पॉसिबल ऑप्शन दॅट यू गॉट, दॅट इज 1, 2, 3 फॉर ऑल. नाव लेट अस सी व्हॉट नोनीज हॅज डन. आणि नोनीजनं काय काय केलं, तर नोनीज जो आहे तो ही विजिटेड विजयनगर एम्पायर इन द 14th century. आणि ही हॅज कमेंटेड ऑन मेनी थिंग्स, स्पेशली ही हॅज कमेंटेड ऑन दी पान, की त्या काळातली भारतीय लोक पान खूप खात होती. अर्लियर ही वॉज फ्रायटंड की बाबा हे पान नेमकं काय प्रकार आहे, की लोक थुकतात त्यावेळी लाल कसं जातं. अँड बट दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ही ऑल्सो हॅज मेन्शन्ड अबाउट different types of golds and jewelry विजयनगर people used to export. मसाल्याचा जो एक्सपोर्ट आहे त्याच्याविषयी पण नोनीजनं मेन्शन केलं होतं. अँड नोनीज इज वन ऑफ द फेमस ट्रॅव्हलर्स. नाऊ इट इज युअर इन्साइट फ्रॉम हिअर. यू नीड टू रीड बिट मोर अबाउट द ट्रॅव्हलर्स की त्यांनी काय काय केलं. सो हुएवर ट्रॅव्हलर यू कम अक्रॉस यू लिस्ट देम अप. आणि कधी कधी असं चलता फिरता त्यांना गुगल करून घ्यायचं, त्यातून तुम्हाला थोडी थोडी माहिती मिळेल आणि इलिमिनेशनच्या कामाला येईल. आपल्याला तेवढं झालं तरी बस झालं, असं आहे. येस, अगेन दिस इज ऑल अबाउट रिव्हर्स इंजिनिअरिंग. आपण याच्यामध्ये परत रिव्हर्स इंजिनियर करणार आहोत की आपल्याला काय करायचं आहे. सी, कन्सिडर द हिस्टॉरिक प्लेसेस अँड दे आर वेल नोन फॉर. बुरजाहोम, गुफकराल, दीज आर व्हेरी फेमस साईट. आपल्याला माहिती आहे की या काश्मीरमध्ये आहेत बुरजाहोम, गुफकराल. आणि हे जे आहे त्या काश्मीरमधल्या ज्या 2 स्लाईट आहेत तर इट इज रिलेटेड टू द मेगालिथिक कल्चर. मेगालिथिक कल्चर. आणि या कल्चरमध्ये काय करतात तर ते अंडरग्राऊंड डगिंग पिट आहेत. म्हणजे हे असे जर ही लँड असेल तर त्यांचे घरं जे आहेत ते असे खाली असतात बांधलेले, है ना, अंडरग्राऊंड ड्वेलिंग असतात. अंडरग्राऊंड ड्वेलिंग याच्यामध्ये देअर वर एव्हिडन्सेस ऑफ डॉग्स बरीड बिसाइड्स द ह्युमन बिईंग असं पण सापडलेलं आहे. आणि अंडरग्राऊंड होम्स जे आहेत ड्वेलिंग पिट्स ते पण सापडलेले आहेत. तर बुर्जा होम, गुफकराल हे त्या साईट्स आहेत मेगालिथिक. सो दॅट ऑप्शन इज रॉंग. नाउ रिमेन्स 2 and 3 and 2. So this Chandraketugarh, it is very famous. It is from Bengal. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. चंद्रकेतुगर, इट इज फ्रॉम बेंगाल. इट इज पोर्ट टाउन अँड सिटी अँड फेमस फॉर टेराकोटा आर्ट. सो द ऑप्शन इज 2 and 3. आणि गणेश्वर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणेश्वर वॉज इन खत्री रिजन. आणि त्याच्यामधून राजस्थानच्या याच्यातून माइन्समधून जे आहे तर ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये पण कॉपर एक्सपोर्ट केलं जायचं. तर गणेश्वर ते टाऊन आहे, असं आहे. तर हे आपल्याला माहिती आहे. सो ऑप्शन इज 2 and 3. नाव दिस मार्क दिस चंद्रकेतुगर, हे आपल्याला पुढं पण कुठंतरी कामाला येईल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू मिडिवल हिस्ट्री. ड्युरिंग द रेन ऑफ इल्ततमिश दॅट चंगीज खान रीच इंडस इन परस्यूट ऑफ. तर येस, इट वॉज ड्युरिंग द रेन ऑफ इल्ततमिश. आता हे स्टेटमेंट खूप लक्षात ठेवा कारण हे स्टेटमेंट आपल्याला परत नेक्स्ट इयर कामाला येणार आहे. इट वॉज द रेन ऑफ इल्ततमिश. इट वॉज द रेन ऑफ इल्ततमिश. चंगीज खान भारतात आला. ओके, इट्स गुड. Now let us consider next option. During the reign of Muhammad bin Tughlaq, that Taimur occupied Multan and crossed Indus. No, Muhammad bin Tughlaq was very famous. He was a very skilled general. आणि आपल्याला माहिती आहे की मोहम्मद बिन तुगलक, आपण त्याचं नाव येडा मोहम्मद किंवा मॅड तुगलक असं घेतो. बट ही वॉज अ व्हेरी स्किल्ड ॲडमिनिस्ट्रेटर. ही वॉज वन ऑफ द मोस्ट लर्नेड ॲडमिनिस्ट्रेटर हू एव्हर सॉट whoever sat on the throne of Delhi. तर he was one of the most learned kings.
आणि जे जौनपूर जे आहे, जौनपूर मिर्झापूर सिरीज मधलं आपलं जौनपूर, मिर्झापूर जौनपूरवालं जौनपूर. तर जौनपूर हे जे नाव आहे तर ते मोहम्मद बिन तुगलकचं आधीचं जे नाव आहे जौना खान त्याच्यावरून आलेलं आहे. मोहम्मद बिन तुगलकनं ते पण सिटी एस्टॅब्लिश केलेली आहे. बट मोहम्मद बिन तुगलक हा खूप जास्त हा स्किल्ड मिलिटरी जनरल होता. तर त्याच्यामुळं तैमूरने मुलतान ऑक्युपाय केलं नाही, रादर ही रेजिस्टेड तैमूर नंतर आला फिरोजशाह तुगलकच्या काळामध्ये. सो यू कॅन इलिमिनेट धिस ऑप्शन्स. नाव आपल्याकडे 1 ओनली आणि 3 ओनली राहत आहे. इट वॉज ड्युरिंग रेन ऑफ देवराया टू of Vijayanagar Empire that Vasco da Gama reached the coast of Kerala. No, it was in 1498, जसं आपल्याला माहिती आहे. This is very famous, 1498. 1498 मध्ये नरसा नायक, फादर ऑफ कृष्णदेवराय, नरसा नायक, ही वॉज फादर ऑफ कृष्णदेवराय. तर हा राजा होता त्यावेळी ते आला होता तो. सो दिस इज नॉट द ऑप्शन. So option is 1. This was bit on difficult side. हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट होता. यामध्ये या क्वेश्चनमध्ये आपल्याला एलिमिनेशन ट्रिक जे आहे ती थोडी कमी कामाला येते, कारण 50-50% एलिमिनेशन करणं इज व्हेरी डिफिकल्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 फ्रॉम 2021. इट इज रिलेटेड टू दी वर्ल्ड हेरिटेज साईट अगेन. सेंट फ्रान्सिस झेवियरचं जे चर्च आहे, that church is very famous. I'm going to tell you one of the famous incidents the church मध्ये त्या चर्चच्या बद्दलचं. But first let us solve this question. Now read the options carefully. Saint Francis Xavier was one of the founding members of the Jesuit order. Yes, that can be the case because यांनी असं दिलं की one of the founding members. Yes, there is a scope of ambiguity, so this sentence might be correct. Francis Xavier died in Goa and church is dedicated to him there. This is factual thing, we don't know. Feast of Saint Francis Xavier is celebrated in Goa each year. So that's very common की बाबा चर्च असेल तर तिथे सेलिब्रेट होणारच. सो वी नीड 1 and 3 here. सो हे पण कट होतंय, हे पण कट होतंय, है ना. या 2 पैकी आपण बघायचं, 1, 2, 3 आणि 1, 3. So Saint Francis Xavier died in Goa and church is dedicated to him over there. So थोडीशी तुम्हाला जर जनरल नॉलेजची माहिती असेल किंवा कधी जर याच्याविषयी वाचलं असेल तर फ्रान्सिस झेवियर ही डाईड समवेअर एल्स. आणि त्यानंतर त्यांची बॉडी जी आहे तर ती बॉडी इट वॉज कॅरिड इन गोवा. आणि इट इज सेड की फ्रान्सिस झेवियर जे होते ही वॉज ऑब्वियसली मेंबर ऑफ ज्युसाइट ऑर्डर, बट ही वॉज अ पोर्तुगीज, राईट. आणि त्यांची बॉडी जी आहे तर ती बॉडी रॉट झाली नाही, ती बॉडी तशीच चांगली राहिली असं म्हणलं जातं. आणि देन लेटर ऑन फ्रान्सिस झेवियरचा हात कट केला आणि तो हात रोमला पाठवला बिकॉज इट इज नेसेसरी इन ख्रिश्चनिटी टू शो सम मिरॅकल टू डिक्लेअर समवन ॲज अ सेंट. For example, the Mother Teresa, she has been declared as a saint, and it is said that she has shown some kind of miracle. So in this case, it was a miracle की त्यांचे जे बॉडीचे पार्ट आहेत ते बॉडीचे पार्ट डिकम्पोज नाही झाले, ते रॉट नाही झाले, आणि दॅट्स वाय ही वॉज डेझिग्नेटेड ॲज अ सेंट. सो ही वॉज व्हेरी फेमस. तर व्हेरी फेमस इन्सिडन्स इज रिलेटेड टू मराठा डायनेस्टी ॲज वेल. संभाजी महाराजांनी ज्यावेळी गोवा काबीज करायचं ठरवलं होतं तर त्यावेळी सगळे जे लोक आहेत तर ते ख्रिश्चन लोक, सगळे तिथले पोर्तुगीज लोक, ते या फ्रान्सिस झेवियरच्या चर्चमध्ये एकत्र झाले होते आणि त्यांनी झेवियरच्या प्रार्थना केल्या. बट सायमल्टेनियसली संभाजी महाराजांना असं कळालं की उत्तरेहून औरंगजेब निघालाय, त्यामुळे ते वापस आले. आणि मग गोव्यामध्ये ही प्रथा पडली की आपले काही प्रॉब्लेम जर असतील तर फ्रान्सिस झेवियरला जाऊन सांगायचं आणि मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. तर अशी ती तिथली आख्यायिका पण आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. दिस इज हाऊ करंट अफेअर इज बिंग आस्क्ड. दिस इज हाऊ करंट अफेअर इज बिंग आस्क्ड इन हिस्ट्री. सो दिस इज टेक्निकली हा हिस्ट्रीचा क्वेश्चन नाही आहे, करंट अफेअर्सचा आहे. मी तुम्हाला सांगतो कसा. तर आपल्याला हा 2021चा क्वेश्चन आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एक विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा हे व्हेरी फेमस जजमेंट आहे. विनीता एक खूप फेमस जजमेंट आहे, विनीता शर्मा जजमेंट.
तर हे जजमेंट 2020ला आलं होतं आणि हा क्वेश्चन 2021चा आहे. विनीता शर्मा जजमेंट, इट इज रिलेटेड टू द को पार्सिनर्स राईट. को पार्सिनर्स म्हणजे जमिनीचं जे आपले जे एअरशिप असते की वारस कोण असणार याचे जे राईट्स आहेत ते देण्याच्या संदर्भातलं हे जजमेंट होतं. हे 2020ला आलं होतं आणि भारतामध्ये मेजॉरिटी ऑफ द पीपल आर हिंदू आणि हिंदू पीपल दे आर गवर्न बाय दीज टू लॉज, मिताक्षरा अँड दयाभागा. आणि मग अजून पण आपण हे लॉ फॉलो करतो, मिताक्षरा आणि दयाभागा रिगार्डिंग को पार्सिनर्स राईट. आणि त्यामध्ये ऑब्विसली कॉन्स्टिट्यूशनच्यामुळं काही चेंजेस झालेले आहेत आणि मग राईट टू इक्वॅलिटी कोर्टनी इन्वोक केला आणि मिताक्षरा आणि दयाभागा जे आहेत तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट त्यानंतर झाल्या, त्याचं डिफरंट रिडिंग आपण केलं आणि महिलांना पण को पार्सिनर्स राईट दिला गेला 2005च्या अमेंडमेंटच्या अनुसार. तर हे जे आहे ना हे 2021चं जजमेंट आहे विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा आणि म्हणून हा क्वेश्चन आलेला आहे. सो रीड द आन्सर्स, रीड द क्वेश्चन, त्यावरून तुम्हाला लगेचच्या लगेच आन्सर कळून जाईल की मिताक्षरा was the civil law for upper caste and Dayabhaga was civil law for lower caste. Which caste is upper caste and which caste is lower caste हे काही डिसाईड नाही केलं, कारण जर हे लॉ त्या काळातले आहेत तर इथं कास्टचा संबंध नाही यायला पाहिजे, इथं वर्णाचा संबंध यायला पाहिजे है ना. सो दिस एंटायर स्टेटमेंट दिस इज फ्लॉड, हे फ्लॉड स्टेटमेंट आहे. तर त्यामुळं 1 आणि हा ऑप्शन कट होतो. नाव 2 आणि 3 याच्यापैकी ऑप्शन राहतात. तर त्याच्यामध्ये अगेन वी नीड टू फॉलो द ब्रॉडेस्ट पॉसिबल ऑप्शन. इन मिताक्षरा सिस्टम सन कॅन क्लेम राईट टू प्रॉपर्टी ड्युरिंग लाईफ टर्म ऑफ फादर, whereas in Dayabhaga system it is only after death of father that son can claim right to property. Yes, exactly, this is the difference between Mitakshara and Dayabhaga. It is not about who will inherit, it is about the time of inheritance. मिताक्षरा सिस्टम मध्ये वडील जिवंत असताना जे इनहेरिटन्स आहे तर ते क्लेम करू शकतो, दयाभागामध्ये नाही. त्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट. बट लेट अस सी हाऊ वी कॅन इलिमिनेट. In Mitakshara system deals with matter related to property held by male members only of the family, whereas Dayabhaga deals with matter related to property held by both male and female members of property. तर त्या काळामध्ये फिमेल मेंबर्सना प्रॉपर्टी द्यायचं वगैरे अशा काही फार कॉन्सेप्ट नव्हत्या आणि मेल ओनली फिमेल ओनली आपल्याला माहिती आहे की ओनली आलं की थोडं स्केप्टिकल व्हायचं, इलिमिनेट करायचं. मग इफ आय हॅड टू चूज बिटवीन 1 and 3 then I will obviously with natural choice go with option number 1. ऑप्शन नंबर 2. सो दिस इज फॅक्च्युअल क्वेश्चन आणि हा फार कठीण आहे. जर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन वाचलं तरच हे क्वेश्चन येणार आहेत. रादर आय वुड से की असे ज्यावेळी क्वेश्चन येतात त्यावेळी इट इज बेटर टू स्किप देम इन्स्टेड ऑफ मिसिंग देम. पण तरी पण याच्यामध्ये काही थोडं इलिमिनेशन लागतं. बट आय एम नॉट शुअर की एक्झामच्या त्या प्रेशरमध्ये हे हाऊ दिस इलिमिनेशन विल वर्क. सो विथ रेफरन्स टू हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया, भावाभूती, हस्तिमल्ला आणि क्षेमेश्वरा वर फेमस फॉर है ना. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा फिलॉसॉफर्स इंडियामध्ये भरपूर आहेत. भगवान महावीर आहेत, भगवान बुद्ध आहेत, चारवाक आहेत, भरपूर आहेत आणि दीज पीपल वर नोवेअर सीन. यांचं नाव आपण कधी ऐकलं नाही म्हणून हा ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. टेम्पल आर्किटेक्ट्स, वी डू नॉट हॅव द ट्रेडिशन ऑफ रायटिंग द नेम्स ऑफ टेम्पल आर्किटेक्ट, but we have very famous temple architect, especially in the Maharashtra region, that is Hemadri Panth. He was with Yadavas आणि तिथूनच आपली हेमाडपंथी मंदिर आलेली आहेत. अँड दिस 3 वर नॉट द नेम्स है ना. हे 2 इलिमिनेट होऊ शकतात. बिटवीन द जैन मॉन्क्स अँड प्ले रायटर्स, बरेच सगळे जैन मॉन्क्स पण फेमस आहेत पण हे नाही आहेत. बट अगेन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इलिमिनेट बिटवीन दिस. सो गो विथ द कॉशन इन दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स. आणि यांचे जे प्लेज आहेत तर त्या आता हे काही तेवढे फार फेमस प्ले रायटर्स नाही आहेत. बट these people are referred. So if you want you can go in the details आणि त्यांचे प्लेस तुम्ही कुठले कुठले इथे नोट डाऊन करू शकता. बट मला ते थोडेसे कमी इम्पॉर्टंट वाटले म्हणून मी ते इन्क्लूड नाही केलेले. बट यू कॅन इलिमिनेट बिटवीन out of these 4 you can eliminate the 2 options and you can choose between this option. Again हे जे नाव आहे तर हे जैन मॉन्क म्हणून कधी फेमस नव्हते तर त्यामुळं यू कॅन गो विथ प्ले रायटर्स अँड दॅट इज द करेक्ट आन्सर. विथ रेफरन्स टू मिडिवल इंडिया, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स इन असेंडिंग ऑर्डर इन टर्म्स ऑफ साईज. तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठा हा सुबा असतो
कारण सुभेदार असतो, औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता आधी. असेंडिंग ऑर्डर बघायचे आहे, म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जायचंय. डिसेंडिंग ऑर्डर इज मोठ्याकडून छोट्याकडे येणं ना. तर मग तसं एकच ऑप्शन आहे आपल्याकडं, ज्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत तसे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये सुबा सगळ्यात शेवटी येतो है ना. हे दोन ऑप्शन एलिमिनेट करायचे. तर त्यानंतर आता आपण बघायचं की मोठं काय. तर सरकार जे आहे, सरकार इज लाईक डिस्ट्रिक्ट. आपण हे बघणार आहोत, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. इट इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लासिफिकेशन ऑफ दी मुघल टाइम्स. सो मुघल एम्पायरमध्ये सगळ्यात मोठा बादशाह होता. बादशाहच्या नंतर सुबा असायचं, सुब्याला सुभेदार असायचं. ॲज वी नो, औरंगजेब वॉज सुभेदार, शास्ता खान वॉज ऑल्सो सुभेदार. त्यानंतर सरकार आहे. सरकार म्हणजे डिस्ट्रिक्ट असतो. सुब्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट असतात, फौजदार आणि अलमगुजार. अमलगुजार हे दोन ऑफिसर्स आहेत जे की सरकारमध्ये काम करतात. फौजदारला लॉ अँड ऑर्डर बघत असतो, आणि हा जो अमलगुजार आहे हा रिस्पॉन्सिबल फॉर लँड रेव्हेन्यू असतो. त्यानंतर तालुका जो आहे तर त्याला परगणा म्हणतात. तर शिकदार जे आहेत ऑफिसर्स, तर ते तालुक्याचं बघत असतात. त्यानंतर विलेज लेवल आहे, त्याच्या विलेज लेवलला मुकादम असतात. दीज आर द विलेज हेडमन्स, आणि दे मॅनेज द अफेअर्स इन द विलेज. सो इन दॅट क्वेश्चन द आन्सर इज ए. तर हा क्वेश्चन आहे विथ रेफरन्स टू इंडियन हिस्ट्री. निजामात ऑफ अर्काट वॉज इमर्ज्ड आउट ऑफ हैदराबाद स्टेट. Mysore kingdom was emerged out of Vijayanagar state, and Rohilkhand was formed out of territories occupied by Ahmad Shah Durrani. Ahmad Shah Durrani is the same person named as Ahmad Shah Abdali, Panipatwala. So let us try to eliminate the option. Ahmad Shah Abdali was a plunderer. त्यानं कधी येऊन भारतामध्ये कुठल्या टेरिटरी ऑक्युपाय करून तिथं रूल एस्टॅब्लिश नाही केलं. ऑल्दो ही वॉज अ रोहिला, नजीब खान रोहिला वॉज हिज पार्टनर. आणि मग पण त्यानं कधी टेरिटरी ऑक्युपाय नाही केलं भारतामध्ये फार विशेष. त्यामुळे धिस कॅन बी इलिमिनेटेड. आणि आपण हे इलिमिनेट केल्याच्या नंतर दोन ऑप्शन राहतात. दिस इज व्हेरी ट्रिकी. निजामात ऑफ अर्काट वॉज इमर्ज्ड आउट ऑफ हैदराबाद स्टेट. तर नाही, असं नाही आहे. निजामात जी आहे अर्काटची, इट वॉज इमर्ज्ड आउट ऑफ मुघल स्टेट ओनली. जसं हैदराबाद जे आहे तर ते पण मुघल स्टेटमधून इमर्ज झालेलं आहे, तसं हे पण अर्काट जे आहे ते पण मुघल स्टेटमधून निजाम झालेला आहे. नंतर दे यूज टू पे रेव्हेन्यू टू हैदराबाद स्टेट, पण त्याची जी उत्पत्ती आहे, त्याचा जो उगम आहे तो मुघल साम्राज्यातूनच झालेला आहे. तर त्यामुळं दिस ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. हे इलिमिनेट केल्यावर ऑप्शन बी शिल्लक राहतो. बट इट वॉज अ बिट ट्रिकी फॉर इलिमिनेशन. दिट वॉज medium to tough question. Yes, this is very easy and a very interesting question. See, it is about the World Heritage Site. Again, अजंता केव्ज हे सगळे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. अजंता, सांची, अमरावती, पांडुलेनी केव्ज. सो वी नीड टू रीड अबाउट देम. अजंता केव्ज, वाघोरा रिव्हर. येस, त्या अजंताचा आपण जर फोटो बघितलं तर ती त्या वाघोरा रिव्हरच्या गॉर्जमध्ये आहे. आणि इट इज व्हेरी फॅक्च्युअल क्वेश्चन, आणि हा युजली सगळ्यांना माहीत असतो. स्पेशली आपण महाराष्ट्रातले तर आपल्याला त्याच्याविषयी माहिती असते. सांची स्तूप लाईज इन द गॉर्ज ऑफ चंबल रिव्हर. नाही, सांचीच्या बाजूला चंबल नाही आहे, तर इट इज बेटवा. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. इट इज अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट. याच्यामध्ये असं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. अजंता केव्ज लाईज इन द गॉर्ज ऑफ वाघेरा रिव्हर. तर ही वाघोरा रिव्हर आहे, आपल्याला आपण महाराष्ट्रातले आपल्याला माहिती आहे. सो दॅट इज अ करेक्ट आन्सर. बट लेट अस सी की बाकीचं काय काय होतं आहे अँड हाऊ कॅन वी इलिमिनेट. हे पांडुलेनी केव्ज जे आहे तर इट लाईज इन गॉर्ज ऑफ नर्मदा रिव्हर. तर नाही, इट इज इन नाशिक. नर्मदा इज इन साऊथ इंडिया. दिस कॅन बी इलिमिनेटेड. अमरावती स्तूप लाईज इन द गॉर्ज ऑफ गोदावरी रिव्हर. नाही, तिथं गॉर्ज नाहीच आहे, कारण तो प्लेन एरिया आहे. अमरावती इज इन आंध्र प्रदेश साईड है ना. तर त्यामुळं ते पण इलिमिनेट होऊ शकतं. आणि सेकंडली तिथं कृष्णा रिव्हर आहे. सो क्वेश्चन बनवणारे अशा चुका करत असतात. दॅट मेक्स इझी टू इलिमिनेट. नेक्स्ट वन, सांची स्तूप लाईज इन गॉर्ज ऑफ चंबळ रिव्हर. चंबळ रिव्हर जे आहे त्याच्यामध्ये रावेन्स भरपूर आहेत, गॉर्ज तर ऑलरेडी नाही आहे. आणि सेकंडली सांची स्तूप जे आहे ते थोडंसं ईस्टर्न साईडला आहे मध्य प्रदेशच्या, आणि तिथे बेटवा रिव्हर आहे. चंबल थोडी वेस्टर्न साईडला आहे.
तर हे थोडंसं माहीत पाहिजे आपल्याला. बट तुम्ही याला इलिमिनेट करू शकता, कारण अजंताचा जर कधी फोटो बघितला तर अजंता हीच लेणी फक्त जी गॉर्जमध्ये दिसते आपल्याला अशी पसरलेली. यावरून तुम्ही बेसिक इलिमिनेट करू शकता की वेदर इट इज इन द गॉर्ज ऑर इट इज नॉट इन द गॉर्ज. तर असं थोडंसं आपण ट्रिक वापरू शकतो, आपण जनरल नॉलेजचा यूज करून हे सॉल्व्ह करू शकतो. सो दिस वॉज इझी क्वेश्चन. बऱ्याच लोकांना हे माहीत होतं की फनाम जे आहे तर हा कॉइन आहे. इट इज नॉट क्लोथिंग, नॉट ऑर्नामेंट, नॉट वेपन. सो देर आर मल्टिपल नेम्स फॉर कॉइन्स इन इंडिया, जे की आपल्याला माहिती आहे की बाबा एक टंका नावाचा एक कॉइन होता, त्याच्यानंतर जितल नावाचा एक कॉइन आहे, कॉपर कॉइन. त्याच्यानंतर मोहर आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर दाम आहे, ज्याच्या एक छदाम तुला देणार नाही वाला दाम. त्याच्यानंतर होन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याच्यानंतर पागोडा नावाचा कॉइन आहे, है ना, पागोडा आहे. त्याच्यानंतर पोना नावाचा कॉइन आहे, सॉरी पोरा नावाचा कॉइन आहे, हा साऊथ इंडियामध्ये. तर असे वेगवेगळे कॉइन्स पण आहेत, तर याच्याविषयी आपण माहिती घेतली पाहिजे. आणि वी जस्ट नीड टू रीड अबाउट these names. Now, these are very interesting questions आणि हे eliminate करणं पण फार सोपं आहे. Consider the following text with respect to Indian history. आता याच्यामध्ये जैन टेक्स्ट कुठले आहेत हे विचारलंय. तर आपल्याला एक बेसिक माहीत असतं की बाबा अवधन शास्त्र जे आहेत, अवधन जे आहेत, अवधनाज हे बुद्धिस्ट टेक्स्ट आहे, है ना. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, कारण दीज आर व्हेरी फेमस बुद्धिस्ट टेक्स्ट अँड दॅट इज हाऊ यू गेट युअर आन्सर्स. येस. आणि अगेन आता थोडंसं याचं हे वाचायचं, प्रोनाऊन्सिएशन करून बघायचं एक्झाममध्ये बसल्यावर की नेत्तिपकर्णा, अवधन शतका, है ना. तर हे जे आहेत ना, हे दोन्ही नावं पाली भाषामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये र चा फार यूज होत नाही संस्कृत सारखा. रादर त्याचं थोडंसं सिम्प्लिफाईड व्हर्जन असतं, सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. तर हे दोन तशी नावं असतात. मात्र इथं जे आहे हे रफार यूज केला जातो, है ना. तर हे थोडी कठीण नावं जी असतात ती जैन नावं असतात, ज्याच्यामध्ये संस्कृताइज्ड भाषेचा फार वापर केलेला असतो. यू कॅन इलिमिनेट बेस्ड ऑन दॅट ट्रिक. येस. विथ रेफरन्स टू इंडियन हिस्ट्री, हिस्टॉरिक पर्सन आणि नोन फॉर आर्यदेव जैन स्कॉलर, दिग्नाग बुद्धिस्ट स्कॉलर आणि नाथमुनी वैष्णव स्कॉलर. याच्यातलं काय करेक्ट आहे असं विचारलं तर आर्यदेव जे होते, आर्यदेव वॉज अ व्हेरी फेमस बुद्धिस्ट स्कॉलर, ही वॉज नॉट जैन. तर हे माहीत पाहिजे आपल्याला. किंवा हे आर्यदेव वॉज व्हेरी फेमस, ही वॉज वन ऑफ द अर्हत, तर त्यामुळे हे कट होतं. दिग्नाग ही वॉज ऑल्सो अर्हत, ते बुद्धिस्ट स्कॉलर होते, हे माहिती आहे. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू इलिमिनेट. आणि हे फर्स्ट टाइम वन ओनली टू ओनली असं आलं होतं. तर ऑब्वियस आहे की हे करेक्ट जर असेल तर ऑल 3 पेअर्स हा ऑप्शन इलिमिनेट होतो आणि या 3 ऑप्शनपैकी राहतो. नाथमुनी हे फेमस स्कॉलर होते. यांनी नलिर दिव्य प्रबंधिनी नावाचा जो ग्रंथ आहे त्यांचा, नलिर या दिव्य प्रबंधिनी, जो की तमिळ वेदा म्हणून पण ओळखला जातो. तर हे नाथमुनी वॉज वन ऑफ द स्कॉलर्स असोसिएटेड विथ दॅट फेमस बुक. येस. आता तुम्हाला आठवत असेल की आपण बघितलं होतं याच सेशनमध्ये समटाइम्स बॅक की फर्स्ट मंगोल इन्व्हेजन जे आहे तर ते झालं होतं इल्ततमिशच्या काळात. आणि हिअर इज द सेंटेन्स, फर्स्ट मंगोल इन्व्हेजन हॅपन ड्युरिंग द रेन ऑफ जलालुद्दीन खिलजी. तर तुम्ही हे ऑप्शन इलिमिनेट करू शकता. अशी एकाच सेशनमध्ये आपल्याला हाऊ दिस रिव्हर्स इंजिनिअरिंग हेल्प्स हे सापडलेलं आहे. आता ऑप्शन हे 2 आणि 3 राहतात, है ना. अगेन आपण त्यावेळी चर्चा केली होती की मोहम्मद बिन तुगलक ही वॉज नेव्हर डिफिटेड, मंगोल्स कुड नॉट डिफिट हिम. त्यामुळं हा पण ऑप्शन चुकीचा आहे आणि ओनली 2 इज द आन्सर. ड्युरिंग द रेन ऑफ अलाउद्दीन खिलजी, वन ऑफ द मंगोल असॉल्ट मार्च अप टू दिल्ली अँड बिसिज्ड हिज सिटी. तर हे खरं आहे, अलाउद्दीन खिलजी पळून गेला होता मंगोलांना घाबरून. मूवीमध्ये पण रेफरन्स आहे, आय थिंक दॅट रेफरन्स वॉज रॉंग. बट लेटर ऑन अलाउद्दीन खिलजी कॉन्कर्ड बॅक हिज टेरिटरी. आणि या मंगोलांना घाबरूनच त्याला स्टँडिंग आर्मी तयार करावी लागली आणि म्हणून त्यांनी ते रिफॉर्म्स केले, ज्याच्यामध्ये दाग आणि चेहरा हे रिफॉर्म्स आहेत अलाउद्दीन खिलजीचे. दीज आर व्हेरी फेमस रिफॉर्म्स. त्यानंतर त्यांनी मार्केट रिफॉर्म्स केले. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट जो आपण आत्ता वाचतो तो त्याचं एक व्हर्जन अलाउद्दीन खिलजींनी त्या काळात राबवलेलं होतं. तर हे असं सगळं आहे.
आणि यू नीड टू रीड अबाउट अलाउद्दीन खिलजी ऑल्सो, कारण आता हे जे दोन आहेत हे दोन तर आपल्याला डायरेक्ट PYQ मधून आलेले आहेत. दिस पार्ट इज रिमेनिंग, याच्याविषयी यू हॅव टू रीड. येस, विथ रिस्पेक्ट टू इंडियन खिलजी हु वॉज नोन एज कुला दरान, है ना. तर अरब मर्चंट्स जे होते, अरब मर्चंट्स, तर त्यांना फक्त काही स्पेशल नाव दिलेलं नव्हतं. अरब मर्चंट्सना अरब म्हणायचे किंवा त्यांच्या प्लेस ऑफ ओरिजिन वरून त्यांना नाव दिलं जायचं, तुर्कान वगैरे वगैरे असं. त्यानंतर कलंदर्स जे आहेत, कलंदर्स वर बा शरिया पीपल, दे डिड नॉट फॉलो शरिया, दे यूज टू रोम अराउंड. शाहबाज कलंदर, दमादमस्त कलंदरवाला कलंदर्स, है ना. त्यानंतर पर्शियन कॅलिग्राफिस्ट जे आहेत तर त्यांना थुलुत असं म्हणत, थुलुत, थुलुत किंवा खुशनवीस असंही त्यांचं नाव होतं. सईद जे आहेत ना ते अशी टोपी घालायची मोठी, आणि त्या टोपीमुळे त्यांना कुलादरान नाव होतं. दिस वॉज फॅक्च्युअल क्वेश्चन, बट इट वॉज व्हेरी इझी, आणि हे NCERT मध्ये असणारा क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू कौटिल्यज अर्थशास्त्र, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. तर हे जे आहे ना, दिस इज व्हेरी इझी टू एलिमिनेट. आपण बऱ्याचदा बघितलंय की व्हेरियस स्कॉलर्स, especially the very famous scholar from this area has written about it. मौर्यन इरामध्ये जे मिलिंद पन्नौजेच्या विषयी लिहिलं गेलं, मेंढर, आणि त्या दरम्यानचे जे बाकी स्कॉलर्स होते ते त्यांनी याच्याविषयी लिहिलेलं आहे की स्लेव्हरी वॉज नॉट रेग्युलर प्रॅक्टिस इन इंडिया, सो हाऊ कुड इट बिकम अ ज्युडिशियल पनिशमेंट, है ना. हा एक मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये. सो दिस ऑप्शन कॅन बी एलिमिनेटेड बेस्ड ऑन दॅट नॉलेज. अ पर्सन कुड बी स्लेव ॲज अ रिझल्ट ऑफ ज्युडिशियल पनिशमेंट. नो, इन इंडिया देर वॉज नो ट्रेडिशन ऑफ मेकिंग अ पर्सन स्लेव. If female slave bore her master a son, she was legally free. Yes, because तिला वाईफचा दर्जा दिला जातो, असं आहे. If a son born to female slave was fathered by his master, the son was entitled to legal status of master's son. हे इट इज अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस, है ना. तर हे आपण वाचून म्हणजे थोडंसं इलिमिनेशन ट्रिक आपण वापरू शकतो की बघ ज्युडिशियल पनिशमेंट जे आहे, आणि असं जर असतं तर यू माईट हॅव नो अबाउट इट. कारण स्लेव्हरी, भारतीय लोक, आपण स्लेव्हरी वॉज नॉट व्हेरी कॉमन प्रॅक्टिस. जे स्लेव्हरीनं अचीव्ह केलं होतं दॅट वॉज इन सम पार्ट्स, म्हणजे नॉट एक्झॅक्टली, बट इन सम percentage it was achieved by caste system. Division of labor was done and each caste used to perform their own त्याच्यामुळे slavery was not very prevalent. तर this cannot be a judicial punishment. हा खूप मोठा याच्यातला ब्लंडर आहे, आणि so you can eliminate based on this. So that is the answer. Yes. So this is very easy question. याच्यामध्ये तुम्हाला NCERTला याचे मॅप पण तुम्हाला हे होऊन जातील, मिळून जातील की कसं कसं आपल्याला, म्हणजे मॅपमध्ये तुम्हाला हे मिळून जातील की कोणते कोणते ठिकाण अशोकन याचे आहेत. तर व्हेरी फेमस थिंग इज देअर धिस कलशी. कलशी हे नॉर्थ इंडियामध्ये, उत्तराखंडमध्ये वगैरे आहे. तर ते हे एक पेअर चुकीचे. त्याच्यानंतर धवली ओडिशामध्ये, आपल्याला माहिती धवलीचा हत्ती आहे तो ओडिशामध्ये, इट इज व्हेरी फेमस रॉक एडिक्ट. त्याच्यानंतर इरागुड्डी जे आहे, येस, इरागुड्डी जे आहे ते इरागुड्डी इज ऑन कोस्ट, दॅट इज आंध्र प्रदेश. आणि हे जे जौगाडा जे आहे, जौगाडा, हे पण आंध्र प्रदेशमध्येच आहे. हे ऑन दी कोस्टल लाईन ऑफ आंध्र प्रदेश, कोस्टला आहे. तर त्यामुळं हे जे आहे धवली आणि इरागुड्डी हे दोन करेक्ट पेअर आहे. ओनली 2 इज द करेक्ट ऑप्शन. यू नीड टू रीड अबाउट दी एशियन पिलर्स, त्यांच्या साईट्स, आणि त्याचं मॅप आहे NCERT मध्ये प्रॉपर. तर ते मॅप पण तुम्ही बघितला पाहिजे. हाच तो मॅप आहे जो मी सांगत होतो. सी, याच्यामध्ये जौगाडा जे आहे, हे जौगाडा हा
हा आंध्र प्रदेशमध्ये, कळशी जे आहे ते उत्तराखंडमध्ये. सॉरी, हे कट करा आणि थोडं आधीपासून घ्या. येस, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. दिस इज अबाउट अशोकन मेजर रॉकेडिक्ट्स आणि त्यांचे लोकेशन कुठे कुठे आहेत. तर आपल्याला अशोकन रॉकेडिक्ट्सचा मॅप माहीत पाहिजे की कोणते कोणते लोकेशन कुठं कुठे आहेत. तर आपलं बघा, हे धौली हे एलिफंट्स आहे, आपल्याला युजली माहीत असते की बाबा धौलीचं एलिफंट आर व्हेरी फेमस आणि ते ओडिशामध्ये. बाकी तीनच्या विषयी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, तर आपण ते बघणार आहोत की कसं कसं कुठं कुठं आहे. सी, दिस इज कळशी. कळशी हे नॉर्थ इंडियामध्ये, इट इज नियर उत्तराखंड वगैरे कुठेतरी त्या भागात आहे, मिरटच्या तिथं जवळपास. त्यानंतर जवगाडा जे आहे, जवगाडा इट इज इन आंध्र प्रदेश, है ना. आणि हे एक फेमस आहे मास्की, सन्नती, ह्या पण काही फेमस साईट आहेत. सोपारा, दॅट इज नाला सोपारा, इट इज इन महाराष्ट्र. तर असं जर बघितलं तर हे कळशीवाला जो ऑप्शन आहे तो कट होतो, कारण कर्नाटकमध्ये काय मास्की आहे ना. आणि जवगाडा जे आहे ते मध्य प्रदेश नाही, तर ते आंध्र प्रदेशमध्ये. मग हे दोन ऑप्शन त्यामुळे करेक्ट होऊन जातात आणि ऑप्शन बी इज द करेक्ट वन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थीम अशोकन रॉकेडिक्ट्स. ते कुठं कुठं आहेत हे बघितले पाहिजे. दिस इज द मॅप ऑफ दॅट थिंग. रुमंदी म्हणजे लुंबिनीचं एक इन्स्क्रिप्शन फार फेमस आहे, हे पण माहीत पाहिजे. बरेच इन्स्क्रिप्शन फेमस आहे. गिरनार इज इन गुजरात, दॅट वॉज वन ऑफ द PYQs, है ना, गिरनार इन गुजरात. अगेन, सो लेट अस लुक ॲट द PYQs. आपण आत्ताच या सेशनमध्ये आपण हे नागभट्ट, भोज यांच्याविषयी माहिती घेतली होती आणि वी हॅड एस्टॅब्लिश्ड की भोज इज गुर्जर प्रतिहार किंग, है ना. वी हॅड ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड दॅट की भोज कहाँ राजा भोज, कहाँ गंगूतेली, हा वाला तो राजा होता, है ना. तर सो दिस पेअर इज रॉंग. देन नानुका वॉज अ फाउंडर ऑफ चंदेला डायनेस्टी, so that is true. गुर्जर प्रतिहार डायनेस्टीचा फाउंडर नागभट्ट होता, दॅट इज ट्रू. आणि जयशक्ती वॉज राष्ट्रकूट किंग, तर ते सो ओनली 2 ऑप्शन. सी, दॅट इज हाऊ विथ द हेल्प ऑफ PYQs आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आणि यातून म्हणजे आपण जर पूर्वीचे PYQ रिव्हर्स इंजिनियर केले, त्यांच्याविषयी माहिती घेतली, तर आपल्याला हवेत गोळी मारायची गरज नाही. आपल्याला माहित असते की विचार द प्रोबेबल एरियाज आणि त्यातून कुठून क्वेश्चन येऊ शकतो. येस. So next question, it is very easy to eliminate in this question. See, read the sentence. Sangam poets are devoid of any reference to material culture. No, त्यांनी पैशांच्या विषयी भरपूर बोललेलं आहे. थिरुकुल्लर, आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी कायम थिरुकुल्लरचे रेफरन्स देत राहतात. आता स्पेशली तमिळनाडूचे इलेक्शन येत आहेत, तर अगेन दोज रेफरन्सेस विल कम अप. देन सोशल क्लासिफिकेशन ऑफ वर्णाज वॉज नोन टू संगम पोएट. Yes, that's an open question. Devoid is a strong word. Sangam poets have no reference to warrior ethics. No, they were very vocal about warrior ethics, so that is extreme word. Sangam literature refers to magical forces as irrational. No, त्या काळच्या कुठल्याच लिटरेचरमध्ये मॅजिकल फोर्सेसला इरॅशनल म्हणलं गेलं नाही. तर अदर दे रेफर टू एज मॅजिकल फोर्सेस, किंवा थोडं थोडं मॅजिक होत होतं असं. सो and it is very generic statement ki social classification of varnas were known. Yes, that is very generic statement. In which of the following region Dhanyakatika, which was flourished as prominent Buddhist center for Mahasanghikas. तर आपण आता महासंघिका सेक्ट विषयी थोडी माहिती घेतली होती. तर महासंघिका सेक्ट जे आहे तर त्यांचं धन्यकटिका साईट आहे, ते आपण बघणार आहोत. सी, धन्यकटिका इथं आहे, है ना. हेअर इज धन्यकटिका. हे जे आहे हे NCERTच्या मॅपमध्ये सम ऑफ द इम्पॉर्टंट किंगडम्स, हे मी मुद्दाम पेज नंबर ठेवलेला आहे. इट इज इन पेज नंबर 43 इन थीम्स ऑफ NCERT. सो द क्वेश्चन वॉज डिरेक्टली फ्रॉम दॅट रिजन, फ्रॉम दॅट साईड, की बाबा हे गंधार नाही आहे, मगध नाही आहे, है ना. गंधार नाही, मगध नाही. तर दॅट वॉज अ व्हेरी इझी क्वेश्चन अँड इट वॉज व्हेरी इझी टू डिसायफर बेस्ड ऑन दी मॅप की काय आन्सर असेल. सो बाय द आन्सर इज आंध्र रिजन. येस. देन दिस सेंटेन्स, द कन्सेप्ट ऑफ स्तूपा इज इन बुद्धिस्ट ओरिजिन. नो,
बुद्धाच्या आधी पण स्तूप होते, कारण बुद्धांनी सांगितलं की माझ्यावर स्तूप बांधा. इट वॉज सेड टू आनंद बाय बुद्धा, सो इट वॉज नॉट बुद्धिस्ट ओरिजिन. स्तूप वॉज जनरली रिपॉझिटरी ऑफ रिलीक. येस, इट इज अ समाधी. जाळून जे अवशेष शिल्लक राहतात ते स्तूपमध्ये ठेवले जातात. स्तूपा वॉज अ votive and commemorative structure in Buddhist tradition. Yes, it is a very generic statement. That is right. So only 2 is correct. With reference to ancient South India, Korkai, Pumpuhar and Muchiri are well known as. So again, this is, आपण याच्यामध्ये हे पुंपुहार बघितलं होतं की इट इज अ पोर्ट सिटी, त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की भाई हा ऑप्शन आहे. बट अगेन लुक ॲट द मुचिरी अँड कोरकाई, याच्याविषयीचा रेफरन्सच नाही आहे. सो वी डोंट नो अबाउट इट, है ना. मग आता पुंपुहार वॉज कॅपिटल, आपल्याला हे माहिती आहे की पुहार जे आहे, पुहार वॉज कॅपिटल ऑफ चोलाज इन सम एरियाज. तर त्यामुळं आपण थोडंसं ते पण, ह्या 2 गोष्टी थोड्याशा बघितल्या पाहिजे की आता हे जे आहेत हे 2 सेंटर ऑफ आयर्न अँड स्टील मेकिंग अँड श्राईन्स ऑफ जैन तीर्थंकर्स, तर हे 2 ऑप्शन ऑलरेडी एलिमिनेट होतात कारण त्याचा काही संबंध नाही. बट वेदर दीज आर कॅपिटल ऑर पोर्ट सिटीज, हे जर बघायचं असेल तर यू नीड टू रिमेंबर व्हॉट आर द कॅपिटल्स इन दॅट एरिया. सो सी, मदुराई वॉज वन ऑफ द कॅपिटल. हे पुहार जे आहे, पुहार वॉज वन ऑफ द कॅपिटल. देन कावेरीपट्टनम वॉज वन ऑफ द कॅपिटल्स, है ना. पण हे मुचिरी, कोरकाई आणि पुंपुहार पण इथंच आहे कुठेतरी, कावेरीपट्टणमच्या मागं पुढं. सो दीज वर द पोर्ट सिटीज. हे इथं दिसतंय तुम्हाला मॅपमध्ये. तर याच्यात इलिमिनेट कसं करायचं, तर आपल्याला कॅपिटल सिटीजचे नावं माहिती आहेत. मदुराई वॉज कॅपिटल, पुहार वॉज कॅपिटल. बट इफ यू वॉन्ट टू इलिमिनेट देन लुक ॲट all the 3 names. Korkai was never a capital city. So it was a bit difficult. This is very difficult to eliminate, कारण ही खूप वेगळी प्रॅक्टिस आहे याच्यामधली, संगमिरामधली. किंग्ज एम्प्लॉयड वुमेन ॲज अ बॉडीगार्ड, तर हेही काही ठिकाणी भारतात झालेलं आहे. लर्न पर्सन असेंब्लिंग इन रॉयल कोर्ट्स टू डिस्कस रिलिजियस अँड फिलॉसॉफिकल मॅटर्स, तर ही रेग्युलर सभा आहे. This young girls keeping watch over agriculture fields and driving away birds and animals. Again, it is very difficult to eliminate, but this is the answer, and this is what the Kirutal is the tradition. तर ही ट्रेडिशन आली होती कारण, म्हणजे हे क्वेश्चन आलेलं आहे कारण इन दॅट टाइम पर्टिक्युलरली आय रिमेंबर की पोस्ट कोविड टाइम होता हा, आणि जपानमध्ये स्पेशली सुसाईडच्या विषयी बऱ्यापैकी प्रमाण वाढलेलं होतं, आणि म्हणून मग इंडियन एक्सप्रेसने असं काहीतरी आर्टिकल लिहिलं होतं. बट अगेन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इलिमिनेट दिस क्वेश्चन. सो दे कन्सिडर फॉलोइंग डायनेस्टीज. हाऊ मेनी ऑफ द अबव डायनेस्टीज एस्टॅब्लिश देअर किंगडम इन अर्ली 8th century AD. अर्ली 8th century AD म्हणजे साधारण 700च्या आसपास ना. आता आपल्याला माहिती आहे की यादव, होयसाळ, गढवाल आणि हे सगळे जे आहेत, तर ऑल दीज किंगडम्स वर ड्युरिंग द टाइम ऑफ अल्लाउद्दीन खिलजी, राईट, बिकॉज दोज वर कॉन्कर्ड बाय दी मोहम्मद बिन तुगलक और अल्लाउद्दीन खिलजी, लाईक दॅट. सो हे जे आहेत ना, हे सगळे किंगडम त्याच्या कॉन्क्वेस्टच्या रिलेटेड आहेत, त्यांची वॉर झालेले आहेत. मग दीज वर किंगडम्स फ्रॉम 12th century or 11th to 12th century. These were not related to early 8th century, so none is the option. With reference to Indian history, consider the work. So this was a very interesting question. Again, read Devi Chandragupta Bilana, Hamira Mahakavya Nandacharya Suri, Milind Panna Nagarjuna, and Niti Kavyamitra Somdev Suri. आपल्याला असं वाटू शकतं की भाई मिलिंद पन्ना and Nagarjuna, that is correct, but no, Nagarjuna was a philosopher who invented Shunyata doctrine in Buddhism. He was a very famous philosopher. But Milind Panna, they were with Nagasena. Nagasena was a bhikkhu and he was a philosopher. So these two are different, Nagasena and Nagarjuna, so that is wrong option. Then Devi Chandragupta, आपल्याला
मुद्रा राक्षस माहिती असतं विशाखा दत्ताचं. तो विशाखा दत्त हॅज रिटन अ सेपरेट अनदर बुक नेम्ड ॲज देवी चंद्रगुप्त. यासाठी आपल्याला थोडंसं रिव्हर्स इंजिनियर करायला लागतं. जर आपण विशाखा दत्ताचे अजून 1-2 बुक्स पाहिले असते मुद्रा राक्षस सोडून, तर हे ऑप्शन इलिमिनेट करायसारखं होतं आणि दॅट वॉज ओनली 2. सो सोमदेव सुरी जे आहे त्यांनी नीती काव्यामृत नावाचं पुस्तक लिहिलंय. नीती काव्यामृत असं पुस्तकाचं नाव आहे. आणि हे बिलाना जे आहे, इन दिस बिलाना इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिलाना वॉज इन काश्मीर. तर त्यांनी विक्रम देवचरित्र नावाचं पुस्तक लिहिलेलं. देवी चंद्रगुप्त नाही, तर इट वॉज विक्रम देवचरित्र. विक्रम देवा वॉज चालुक्य किंग, त्याचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. आणि चौर पंचशिका नावाचं हे पुस्तक बिलाना लिहिलेलं आहे. बिलाना वॉज व्हेरी फेमस प्ले रायटर इन दॅट इरा. This question was very simple. Souls are not only property of animal plant life but also rocks, running water वगैरे वगैरे. तर ही जे this is अहिंसा आणि going beyond plant life but running water आणि हे that is परमो धर्म. तर अहिंसा परमो धर्म हे जैनिझमचं फिलॉसॉफी आहे. इट इज नॉट फिलॉसॉफी ऑफ अदर थिंग्स. म्हणजे बुद्धिझम इन्सिस्ट ऑन अहिंसा बट इट इज नॉट अ परमो धर्म, राईट. So, who among the following rulers of Vijayanagar Empire constructed large dam across Tungabhadra and canal cum aqueduct several kilometers long from rivers to the capital city? It is very important. Vijayanagar Empire याच्याविषयी थोडीशी आपण माहिती घेतली पाहिजे. I am going to tell you the information. पण थोडंसं आता एलिमिनेट कसं करायचं हे बघा, है ना. तर देवराय वन हा खूप जुना राजा आहे. म्हणजे ही वॉज इन अर्ली पिरियड 1420s वगैरे, ज्यावेळी विजयनगर साम्राज्य तयार झालं तर ते कॅपिटल ज्यावेळी तयार करत होते तर तो त्यावेळेसचा राजा आहे. तो ही वॉज व्हेरी म्हणजे खूप आधीच्या काळातला राजा आहे. तर आपल्याला हे बघायला लागतं की राजा कुठल्या काळातला आहे. मग युजली हे जे नाव येतं देवराय, याच्यानंतर कृष्णदेवराय येतो. मग देवराय आधी असेल, बरोबर. मग देवराय त्यातनं देवराय वन आहे. I know it may sound absurd, but that is how you eliminate ज्यावेळी तुम्हाला माहित नसतं. कारण ज्यावेळी ही सिटी कन्स्ट्रक्ट करायची आहे, तुम्हाला विजयनगर एम्पायर कन्स्ट्रक्ट करायचं, एक सिटी कन्स्ट्रक्ट करायची आहे, एक सिटी किंगडम तयार करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला पाणी लागेल. मग सगळ्यात पहिली सोय पाण्याची आहे, है ना. मग ते अर्ली ज्या लोकांनी ते राज्य तयार केलं, सुरुवातीच्या काळातले राजे ते तयार करणार. सो देवराय वन इज द नॅचरल चॉईस. तर याच्याच काळात देवराय वनच्या काळात आपण थोडंसं अजून इन्फॉर्मेशन घेऊया देवराय वनची. देवराय वनच्या काळात निकोल कोंटी नावाचा एक हा आला होता ट्रॅव्हलर, आणि त्यांनी याच्याविषयी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. आणि ही सेड की इट वॉज अ कन्नड किंगडम, ज्याच्यामध्ये वेगवेगळे देवराय वन वॉज अ कन्नड पोएट, आणि त्यांनी मग धर्मनाथ गोमटेश्वर यांच्याविषयी पोएम्स लिहिलेले आहेत. ही फॉलोड जैन फिलॉसॉफी. आणि हजारीराम टेम्पल जे आहे ते पण याच्या काळात कन्स्ट्रक्ट झालेलं आहे असं त्यानं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सोबत हा जो मल्लिकार्जुन आहे, तर मल्लिकार्जुन वॉज सन ऑफ देवराय टू, तर तो खूप नंतरचा राजा आहे. वीरविजय इज सन ऑफ देवराय वन. तर हा देवराय वनला जे आहे ते अहमद शहा जो आहे बहमनी किंगडमचा, त्यानं डिफीट केलं होतं. ही वॉज नॉट व्हेरी सक्सेसफुल किंग. त्याच्यानंतर विरूपाक्ष इज इम्पॉर्टंट बिकॉज विरूपाक्ष हॅज लॉस्ट कोंकण टू मोहम्मद गवान ऑफ बहमनी एम्पायर. हे 1490sच्या दरम्यान झालेलं आहे सगळं. सो दीज वर लेटर किंग. द फर्स्ट किंग वॉज देवराय. सो आपण त्याला तसं इलिमिनेट करू शकतो, किंवा दॅट कुड बी अवर नॅचरल चॉईस, नॅचरल इन्क्लिनेशन. हु अमंग द फॉलोइंग रूलर्स ऑफ मिडिवल गुजरात सरेंडर्ड दीव टू पोर्तुगीज. तर आपण चहल नावाचं एक पोर्ट पाहिलं होतं आपल्या हिस्ट्रीमध्ये.
काही PYQs मध्ये, चौल, घंटाशाळा वगैरे वगैरे. सो इफ यू रीड द हिस्ट्री ऑफ चौल यू विल गेट द आन्सर टू दिस क्वेश्चन. आता तुम्ही म्हणाल असं काही सांगितलं तर काही वाचायचं का, तर तसं नाही आहे. जे जे येतं हिस्ट्रीच्या स्पेशली PYQ मध्ये, कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रीड ऑल हिस्ट्री अँड रिमेंबर इट, बट इट इज व्हेरी इझी टू गुगल द नेम्स. आणि तुम्ही जर नाव गुगल केले तर याच्यातून हे आन्सर मिळू शकतात. तर झालं असं होतं की ज्यावेळी पोर्तुगीजमध्ये हे आले होते, ज्यावेळी पोर्तुगीज लोक ज्यावेळी आपल्या इंडियामध्ये आले होते, तर त्यावेळी मिडिवल गुजरात मध्ये बहादूर शाह वॉज द किंग आणि हुमायूं हॅज अटॅक्ड गुजरात. मग हुमायूंनी गुजरातला अटॅक केल्याच्या नंतर बहादूर शाह जे आहे तर त्यांनी, म्हणजे याच बहादूर शहानी, दिस इज द राईट आन्सर, याच बहादूर शहानी बसई जे आहे, वसई किंवा बसईन ज्याला म्हणतात, तर ही गेव इट टू पोर्तुगीज आणि त्यांनी तिथं फोर्ट तयार केला. आणि त्या फोर्टच्या नंतर जो अल्फान्सो दे अल्बिकेर्क जो आहे, तर त्यांनी त्याच्यासोबत बेस्ड ऑन दॅट फोर्ट he fought with Bahadur Shah and he killed Bahadur Shah in that fight, and later on, but earlier Bahadur Shah surrendered Diu to Portuguese in that fight. So it was the basic question, static question, हे स्पेक्ट्रम मध्ये मिळून जायसारखं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज हा, with reference to Indian history, Alexander A.H. Longhurst, रॉबर्ट सिवल, जेम्स बर्ज अँड वॉल्टर इलियट वर असोसिएटेड विथ. तर हे बघा, हा क्वेश्चन तसा फार कठीण आहे, कारण हे रँडम काही नावं आहेत ब्रिटिश अधिकाऱ्यांची आणि ते आपल्याला इंडियन हिस्ट्रीच्या कंटेक्स्टमध्ये विचारतायत. आणि हे सगळंच हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे कुठं ना कुठं, राईट. म्हणजे हे आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंग्लिश प्रेस आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ चर्चेस अँड प्रिन्सली स्टेट आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रेल्वेज आहे. मग आता याच्यात इलिमिनेट कसं करायचं, तर गो बाय सिलेबस अँड सिम्पल लॉजिक, की आपल्या सिलेबसमध्ये मोस्ट इझिली किंवा मोस्टली कशाच्या विषयी बोललेलं आहे, तर आपल्या पूर्ण सिलेबस इज अबाउट आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन. आपल्या सगळ्या सिलेबसमध्ये फक्त आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन कसे झाले, कुणी केले, काय केले, कोणी वेगवेगळ्या लिपी शोधून काढल्या, कोण काय शोधून काढलं, याच्या संदर्भातली नावं आहेत. तर त्यामुळं बाय नॅचरल चॉईस आपण हे एक गेस करू शकतो. अदरवाईज दिस इज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंग्लिश प्रेस इन कॉलोनियल इंडिया, तर याच्याशी रिलेटेड नाव एक फार फेमस आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी पहिल्यांदा न्यूजपेपर चालू केला आणि छापखाना त्यांनी चालू केला होता. तो ब्रिटिश सोल्जर होता. एस्टॅब्लिशमेंट ऑफ चर्चेस इन प्रिन्सली स्टेट हे फार बिझार आहे. भारतामध्ये 550-600 प्रिन्सली स्टेट होते, तिथं कुठं कुठं चर्च तयार केले काय माहिती. कन्स्ट्रक्शन ऑफ रेल्वेज इन कॉलोनियल इंडिया, याच्याशी काही व्हाईसरॉय असोसिएटेड आहेत आणि काही इंजिनियर्स आहेत, पण हे खूप बिझार नाव आहेत त्यामुळे आपण त्यांच्या डिटेलमध्ये जाणार नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन फार इझी आहे, पण कन्सिडरिंग इट वॉज 2023, 2023 मध्ये हे ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ऑल 3 हे ऑप्शन असे पहिल्यांदाच आले होते. तर त्यामुळे हे इलिमिनेट करायला पण फार कठीण गेलं लोकांना. तर आपण बघूया की हा प्रश्न कसा इझिली सॉल्व्ह होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सित्तावंसल जे आहे तर ते जैन केव आहेत. म्हणजे हे ज्या 2-3 फेमस जैन केव आहेत पैकी सित्तावंसल एक आहे. धवलीच्या केव, सित्तावंसलच्या केव ह्या जैन केव्स फार फेमस आहे. अबुधाबी तिथले एक हे जैन केव्स फार फेमस आहे, गिरनार वगैरे है ना. भाजे लेणी जे आहे ते महाराष्ट्रातच आहे, लोणावळ्याच्या बाजूला. लोहगड किल्ला जो आहे आपला, लोहगड किल्ल्याच्या बाजूला जाताना हे भाजे लेणी लागते. ही पण बुद्धिस्ट लेणी आपल्याला माहिती आहे. बेसनगर शेवाईट केव श्राईन हे खूप कन्फ्युजिंग आहे की आता याचं काय करायचं. पण हे 2 जरी झाले, आपल्याला 2 कळाले, तर ओनली 1 आणि नन ऑप्शन हे कट होतात. या दोन्हीपैकी आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो. 50-50% तुमचा चांगला चान्स आहे. तर बेसनगर जे आहे तर त्याला आत्ताच्या काळामध्ये विदिशा म्हणतात आणि आपल्याला हे माहिती आहे की विदिशाला हेलिओडोरसने एक पिलर दिलेला आहे ना. आणि हा पिलर गरुड पिलर म्हणून पण ओळखला जातो आणि तो विष्णूसाठी दिलेला आहे, शिवासाठी नाही. तर हे शैवाईट नाही आहे, हे विष्णू आहे. UPSCची एक बऱ्याचदा जुनी खोड आहे ती, की ते जर कृष्ण वर्शिपर असेल तिथं वर्शिप ऑफ
लॉर्ड रामा असं केलं जातं, कोणी शैवाईट असेल तर त्याला वैष्णवाईट केलं जातं, कोणी बुद्धिस्ट असेल तर त्याला जैन केलं जातं. जसं जैन लिटरेचरमध्ये विचारलं जातं. किंवा एकदा तथागत बुद्धांची नावं विचारली आणि ते सांगितलं की खालीलपैकी बुद्धांची नावं कुठली, आणि एक नाव महावीराचं दिलं त्यामध्ये. तर ही अशी सवय आहे, आपल्याला माहिती आहे. तर हे जे नाव आहे हे नाव हे बेसनगर जे आहे हे विदिशा आहे, आणि विदिशा शैवाईट केव श्राईन आहे आपल्याला माहिती. त्यामुळं वैष्णवाईट केव श्राईन आहे, त्यामुळे ओनली 2 इज द राईट आन्सर, ऑल 3 नाही आहे. विथ रेफरन्स टू एन्शंट इंडिया, गौतम बुद्ध वॉज नोन विथ द एपिथेट. तर न्यायपुत्त जे आहे, न्यायपुत्त, दिस नेम, दिस वॉज रिलेटेड टू महावीर, है ना. सो 1 can be eliminated, and we know Buddha was from Shakya clan, so he is known as Shakyamuni. And Tathagat, matlab who has achieved the nirvana, who has escaped the cycle of samsara, that is Tathagat, ki to tithe gelela hai, Tathagat. So he is Buddha. This is very easy question. Yes, so that is how our reverse engineering works. आपण बघितलं होतं चंद्रकेतुगर. मी तुम्हाला म्हणालो होतो की चंद्रकेतुगर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला चंद्रकेतुगर परत एकदा दिसणार आहे. सो दिस इज द चंद्रकेतुगर. इट इज नॉट इन ओडिशा बट इट इज इन वेस्ट बेंगॉल, है ना. सो यू कॅन इलिमिनेट दिस 2 ऑप्शन्स. आता राहिले 2 ऑप्शन. इनामगाव, इट इज इन महाराष्ट्र, इट इज चालकुलेथिक्स. येस, दॅट इज राईट. मग आपल्याला 2 पाहिजे, 2 नाही आहे. सो दॅट इज हाऊ यू गो टू द आन्सर. सी, दॅट इज हाऊ द रिव्हर्स इंजिनिअरिंग हेल्प्स इन हिस्ट्री. चंद्रकेतुगर हे आतापर्यंत या डिस्कशनमध्ये 3 वेळेस आलेलं आहे, आणि इट इज इन वेस्ट बेंगॉल, इट इज ट्रेडिंग टाउन, आणि इथं टेराकोटा फिगरिंग सापडलेले आहेत. सो दॅट्स व्हेरी इझी टू इलिमिनेट. नाव हे जे बाकीचे जे आहेत, हे मांगडू जे आहे केरळ मेगालिथिक साईट आहे. सो इट इज व्हेरी फेमस. आणि हे जे आहे साहिल हुंडम, तर इथं स्तूप आहे ना. नाव इट इज युअर टास्क टू रीड अबाउट साहिल हुंडम, आणि हे लक्षात ठेवायचं, बिकॉज दिस कॅन बी द फाउंडेशन ऑफ नेक्स्ट इयर्स PYQ. येस, हू ऑफ द फॉलोइंग रूलर्स इन मिडिवल इंडिया गिव्ह परमिशन टू पोर्तुगीज टू बिल्ड फोर्ट एट भटकल. तर आपल्याला माहिती की कृष्णदेवराय जो आहे, कृष्णदेवराय कृष्णदेवरायच्या काळात कृष्णदेवराय हॅज हेल्प्ड Portuguese to establish, and he gave permission to build fort at Bhatkal. कारण बिजापूरचे जे साम्राज्य आहे तर त्यांना चॅलेंज कसं करणार. सो दॅट वॉज द लोकल पॉलिटिक्स, बिकॉज गोवा आणि भटकल गोवा जो होता, गोवा हा विजापूरच्या अधीन होता 1510 मध्ये. 1510ची गोष्ट आहे. सो कृष्णदेवराय गिव्ह परमिशन टू पोर्तुगीज to build a fort at Bhatkal, and then he helped Portuguese to conquer Goa from Bijapur. So actually he helped the aliens to settle in the India, the famous Krishnadev Rai. आता याच्यामध्ये इलिमिनेट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण ऑब्विसली यांनी तर परमिशन दिलं नव्हतं, कारण या दोघांची भांडणं होती. रिमेनिंग इन दिस 2, सो वी कॅन गो विथ कृष्णदेवराय. आपल्याला ते हिस्ट्री माहीत असते. सो इथं दिस क्वेश्चन इज नॉट अबाउट एलिमिनेशन, इट इज अबाउट द इंग्लिश लँग्वेज. देर आर नो पॅराबल्स इन उपनिषद. पॅराबल्स म्हणजे स्टोरीज असतात, आणि इट इज व्हेरी एक्स्ट्रीम सेंटेन्स की उपनिषदामध्ये स्टोरीज नाही आहेत. सो दिस क्वेश्चन can be eliminated. And Upanishads were composed earlier than Puranas. Yes, that is correct. Puranas were composed in Gupta period, as we know, and Upanishads are the Vedangas. Upanishads खूप आधी आले होते, है ना. So 2 only, that is the correct answer. It is very easy. It is not about elimination. It is about knowing the English language. Yes. सो इट इज समथिंग, या क्वेश्चनचं तुम्हाला थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला लागेल. तर विच ऑफ द फॉलोइंग वर्क इज ॲट्रिब्युटेड विथ प्ले रायटर भाषा. सो दॅट इज फॅक्च्युअल क्वेश्चन. मध्यमा व्ययोगा हे जे आहे हे भासाचं प्ले आहे.
पण आता याच्यात इलिमिनेट कसं करायचं, तर नाट्यशास्त्र व्हेरी फेमस, भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं, सो इट इज व्हेरी फेमस, सो यू कॅन इलिमिनेट दिस. देन महाभाष्य जे आहे, इट इज कॉमेंट्री बाय पतंजली, है ना, अँड इट इज कमेंट्री ऑन पाणिनीज अष्टाध्यायी, है ना, इट इज कमेंट्री ऑन पाणिनीज अष्टाध्यायी. सो हे ग्रामर बुक आहे, तर हे पण इलिमिनेट होतं. राहिले हे दोन, काव्यालंकार आणि हे, तर यू कॅन इलिमिनेट अँड टेक युअर चान्स विथ ऑप्शन सी, सो दॅट ते करेक्ट येईल. आणि काव्यालंकार जे आहे, ऑब्विसली काव्यालंकार वॉज रिटन बाय बमाहा. इट वॉज इन 7th century अँड ही वॉज कंटेम्पररी विथ दांडीन. दांडीन जो आपला दांडीन वॉज व्हेरी फेमस फॉर हिज ग्रामर, आणि ही रोट बुक ऑन ग्रामर ऑल्सो. सो काव्यालंकार जे आहे, तर ते लिहिलंय बमाहानी. ही वॉज कंटेम्पररी विथ दांडीन. संघभूती, इंडियन बुद्धिस्ट मॉन्क, ट्रॅव्हल टू चायना ॲट द एंड ऑफ 4th century AD, आणि ही वॉज ऑथर ऑन द कमेंट्री ऑन. सी अगेन दिस इज अ फॅक्च्युअल क्वेश्चन, पण आपल्याला माहिती की जे ट्रॅव्हल झाले बरेच लोक, सो दे वर फ्रॉम दी महासंघिका आणि महायान सेक्ट, राईट. ज्या लोकांनी ट्रॅव्हल केलं तर दे वर फ्रॉम, कारण चायनामध्ये गेलं तर चायनामध्ये महायान बुद्धिझमचं फार हे आहे. तर आपण याआधी जे क्वेश्चन बघितले होते त्यामध्ये परामिता जे आपण बघितले, ज्याच्यामध्ये प्रज्ञा आणि प्रज्ञापरामिता विषयी वगैरे लिहिलेला आहे, तर इट इज रिलेटेड टू दॅट क्वेश्चन, दॅट इज रिलेटेड टू दॅट रिव्हर्स इंजिनिअरिंग. मी तुम्हाला प्रज्ञापरामिताच्या विषयी बोललो होतो. सर परामिता जे आहेत तर ते बोधिसत्वाच्या आधीचे असतात, आणि बोधिसत्व आर इन महायान सेक्ट. सो आय हॅड गेस्ड इट राईट की हे याच्याशी रिलेटेड असेल, बिकॉज विशुद्ध मार्ग जे आहे तर हे थेरावाद टेक्स्ट आहे. सर्वस्तिवादीन अगेन इट इज रिलेटेड टू महासंघिका सेक्ट, आणि ललित विस्तार आहे दॅट इज रिगार्डिंग लाईफ ऑफ बुद्धा, आणि इट इज इन संस्कृत, दॅट बुक इज इन संस्कृत. तर हे थोडंसं माहिती घ्या, कारण दीज क्वेश्चन्स ऑर दीज ऑप्शन्स कॅन पेव फॉर नेक्स्ट इयर्स PYQ, आणि याच्यातून नेक्स्ट इयर्स PYQ तयार होऊ शकतो. सो दॅट वॉज आवर लास्ट स्लाइड, अँड दिस इज हाऊ वी आर गोइंग टू रिव्हर्स इंजिनियर अदर सब्जेक्ट्स ऑल्सो. आता आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं की कसं जुने जे आपले PYQs आहेत त्याच्यातून नवीन क्वेश्चन तयार होतात, अँड दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न अबाउट PYQ. सो थँक यू व्हेरी मच, कीप लर्निंग. द इरिगेशन डिव्हाइस कॉल्ड अरागट्टा. अरागट्टा म्हणजे काय असं विचारलं होतं, तर आपल्याला बघा हे डिरेक्टली 2016चा प्रश्न आहे. 2016ला 88 नंबरचा क्वेश्चन होता, आणि सेम क्वेश्चन रिपीट झालं. याच्यात काहीच लॉजिक नाही वापरलं, फक्त ऑप्शन चेंज झालेले आहेत, है ना. हा ऑप्शन तसाच आहे, कारण दिस इज द राईट आन्सर. आपण त्या दिवशी बोललो होतो की या आधीच्या काही प्रश्नांमध्ये आपण बघितलं होतं की याचा संधी विग्रह करायचा असतो, है ना. तर अरघटा, है ना, घटा म्हणजे अर्धन पॉट्स. मग अर्धन पॉट कुठं दिसतंय, वॉटर बॅग नाही, अर्धन पॉट दिसतंय, लार्ज वॉटर बकेट नाही, है ना. घट म्हणजे घटा आपला घडा जो असतो तो अर्धन पॉट असतो. तर त्यामुळे या दोन ऑप्शनमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पण हा जो प्रश्न आहे हा जुना प्रश्न आहे, आणि हे खूप कॉमन आहे. एक आऱ्यांचं चाक असतं, है ना, एक आऱ्यांचं चाक असतं असं, आणि ज्याला इथं हे अर्धन पॉट लावलेले असतात, आणि हे चाक फिरतं तसं तसं या अर्धन पॉटमधून पाणी बाहेर येतं, आणि ते पुढे इरिगेशनसाठी वापरलं जातं. तर हे असं अरागट आहे किंवा हे, आणि इट इज रिलेटेड टू इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, है ना. हे जरी इरिगेशन म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्रीमध्ये येतं, तर अर्धन पॉट इज इम्पॉर्टंट इकॉनॉमिक डिव्हाइस, कारण शेती करणं हे त्या काळातलं मेजर रेव्हेन्यू सोर्स होतं. Who among the following rulers in ancient India has assumed titles मत्तविलास, विचित्रचित्त आणि गुणभरा. तर हे जे आहे हे
आर्ट अँड कल्चरचं जे NCERT आहे आपलं लाल रंगाचं, त्याच्यामध्ये साऊथ इंडियन पेंटिंग्सचा जो टॉपिक आहे केव पेंटिंग्सचा, तर त्यामध्ये हे पहिल्याच पानावर हे दिलेलं आहे. हा जो राजा आहे विचित्रचित्त गुणभरा, हा महेंद्रवर्मन होता. तर महेंद्रवर्मन जो होता हा एक पल्लव राजा होता आपल्याला जसं माहिती आहे, आणि त्याचे केव पेंटिंग्स भरपूर आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये काही पुस्तकंही लिहिलेली आहेत. आणि त्याचं एक फेमस नाव अजून एक होतं, ते म्हणजे चित्रकार पोली, म्हणजे लायन अमॉंगस्ट आर्टिस्ट, चित्रकारांमधला सिंह असं त्याचं नाव होतं, महेंद्रवर्मन चित्रकार पोली. हे बाकी जे आहेत ते पल्लव राजा आहेत, सिंहविष्णू, नरसिंहवर्मन, सिंहवर्मन. तर आता नरसिंहवर्मन विषयी आपल्याला फार माहिती असते की याचं नाव ममला आहे ना, एक फेमस नाव ममला. आणि याच्यावरून यांनी महाबलीपुरम जे टेम्पल आहे, महाबलीपुरम जे शहर आहे जिथं प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि चायनीज प्रीमियर एकमेकांना भेटले होते, तर हे याच्याशी रिलेटेड आहे, नरसिंहवर्मनशी रिलेटेड आहे. तिथं किरतार्जुन नावाचं एक स्कल्पचर आहे, ज्याच्यामध्ये पेनन्स ऑफ अर्जुन असंही म्हणतात त्याला, किंवा त्याला डिसेंट ऑफ गंगे असंही म्हणतात. त्याच्यामध्ये खाली मांजराचं चित्र दिलेलं आहे. हे काही फेमस गोष्टी आहेत. सोबतच एक शोर टेम्पल पण आहे तिथं, जे ह्या सिंहवर्मनच्या काळात बांधलं गेलं. तर हे सगळे पल्लव राजे आहेत हे सगळे ना. आणि देवर पॅटर्न ऑफ आर्ट्स अँड आर्किटेक्चर. So you need to know about these kings. Fa Hian, the Chinese pilgrim, traveled to India during the reign of. Again, this is very basic and very common question. या वर्षीचं हिस्ट्री स्पेशली सोपं आहे 2025चं. फा हियानशी रिलेटेड आपण सरळ सगळ्यांना माहिती आहे की चंद्रगुप्त II जो होता, चंद्रगुप्त II विक्रमादित्य, त्याच्या काळामध्ये फा हियान आला होता. बट एक इम्पॉर्टंट फॅक्ट याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की फा हियानच्या अकाउंट्समध्ये कुठं सुद्धा चंद्रगुप्ताचं नाव मेन्शन नाही आहे. का नाही आहे? कारण फा हियान हा बुद्धिस्ट स्कॉलर होता, त्याला बुद्धिस्ट कल्चर घ्यायचे होते. आणि त्या काळात जे गुप्त राजे होते ते उपनिषद, पुराण याच्यामध्ये जास्त गुंतलेले होते. तर त्यामुळे एक प्रकारचा रिमोर्स असू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे. अजून एक चायनीज स्कॉलर फार फेमस आहे है ना, हुआन सांग ज्याचं नाव आहे, किंवा हुआन सांग असंच ते स्पेलिंग आता त्यांनी चेंज केलं आहे, पूर्वी सोपं स्पेलिंग होतं. तर हा राजा हर्षवर्धनच्या काळात आला होता आणि त्यानं बुद्धिस्ट अकाउंट बरेच लिहिलेले आहेत. हर्षवर्धनचं चरित्रही त्यानं एक प्रकारे लिहायचा प्रयत्न केला होता. आणि झियानजांग भारतामध्ये बरीच वर्ष राहिला. फा हियान त्याच्यानंतर आला, पण खूप कमी वेळ राहिला, पण त्यांनी बरंच काम केलेलं आहे. सो दिस टू आर व्हेरी फेमस स्कॉलर्स. Who among the following led successful military campaigns against Kingdom of Srivijaya, the powerful maritime state which ruled the Malay Peninsula, Sumatra, Java and the neighboring island? म्हणजे हे इंडोनेशियामधलं जे श्रीविजय किंगडम आहे, तर तिथं मिलिटरी कॅम्पेन कोण नेलं? तर आपण सगळ्यांनी पिक्चर बघितलेला आहे, पोनियन सेल्वन है ना. पोनियन सेल्वन आपला ऐश्वर्या रायवाला पिक्चर आहे, तर तो आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळं दिस वॉज चोला किंग हे आपल्याला माहिती. तर आता याचं एलिमिनेट कसं करायचं, ज्यांनी पिक्चर नाही बघितलं किंवा त्यांना माहिती नाही. हे पिक्चरच्या पोस्ट क्रेडिटमध्ये होतं बाय द वे, श्रीविजय किंगडम. पण ज्यांनी पिक्चर नाही बघितलं त्यांनी एलिमिनेट कसं करायचं? अमुक वर्ष जे आहे राष्ट्रकूट हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या एरियामध्ये असणारे राजे आहेत, ते इंडोनेशियाकडे नाही गेले. काकातीया जे आहेत ते आंध्र प्रदेश आणि त्या एरियामध्ये, विशेषतः फक्त आंध्र प्रदेशशी लिमिटेड मेजॉरिटी एरिया होता, किंवा कर्नाटकचा जो भाग ज्याला आंध्र कर्नाटक म्हणलं जायचं, तर तिथं हे काकातीयाच होते. ओडिशामध्ये पण थोडेसे पसरले होते. मग गजपती राजे त्यांच्यानंतर आले. त्याच्यानंतर होयसाळ जे आहेत ते होयसाळ इकडच्या साईडला होते, कोस्टल कर्नाटक आणि इतर भागांमध्ये ते होते. ऑन द कंट्री चोळ जे आहेत तर चोळ पूर्ण तामिळनाडू, आंध्राचा काही भाग, कोस्टल पार्ट हा इथंपर्यंत पसरले होते. आणि यांचं साम्राज्य इंडोनेशियापर्यंत गेलेलं होतं. ते फार दूरपर्यंत पोहोचले होते चोळ राजा. आणि त्यांची चोळांची एक पॉवरफुल नेव्ही होती. एन्शंट इंडियामध्ये जी पॉवरफुल नेव्ही होती तर ते चोळ राजांची होती. तर हे असं आपण इलिमिनेट करू शकतो थोडासा गेस करून की जिओग्राफिकल प्रॉक्झिमिटीमध्ये कोण आहे. तर ते ऑब्व्हियसली चोळ राजे आहेत. राजेंद्र वॉज द फर्स्ट किंग.
चोळांचे टेम्पल फार फेमस आहेत. आता आपण थोडीशी माहिती घेऊया. याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट या सगळ्या राज्यांशी संदर्भात आहेत. तर चोलाशी रिलेटेड वर्ल्ड हेरिटेज साईट त्याला म्हणतात लिव्हिंग टेम्पल्स ऑफ चोला. बृहदेश्वरा मंदिर त्यामधलं फार फेमस आहे. गंगईकोंडा चोलापुरम मंदिर, गंगईकोंडा चोलापुरम पर फार फेमस आहे. हे सगळं लिव्हिंग चोला टेम्पल्स जे आहेत तर ते चोल राज्यांशी रिलेटेड आहेत. तिथं त्या टेम्पल्समध्ये 3 राजवटींमध्ये पेंटिंग केलं गेलं. एक आहे चोल जे ओरिजिनल पेंटिंग होतं. तर त्यानंतर जे विजयनगरचे जे नायक होते तर त्यांनी पण त्या टेम्पलमध्ये पेंटिंग केलं. आणि तिसऱ्या पेंटिंग जे आहे तर तंजावूरचे जे मराठा राजे होते, राजे शरफजी भोसले, शिवाजी महाराजांचे जे सावत्र होते व्यंकोजी राजे, त्यांच्यानंतरचे जे पुढचे राजे होते ते त्या भागामध्ये जिंजीमधून ते ऑपरेट करत होते. तर तिथं त्यांच्या काळात हे त्या टेम्पलमध्ये कॉन्ट्रीब्यूट झालेलं आहे आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये. त्यामुळं बृहदेश्वर मंदिराशी रिलेटेड जर विचारलं की राजसत्ता कुठल्या कुठल्या आहेत तर चोळापासून मराठ्यांपर्यंत सगळे त्याच्याशी रिलेटेड आहेत. येस. त्यानंतर राष्ट्रकूट जे आहेत, राष्ट्रकूट महाराष्ट्रातले आहेत. तर पैठण ही काही काळ त्यांची राजधानी राहिलेली आहे. मान्यखेड, मलठण त्यांची राजधानी राहिलेली आहे. त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या धर्मांचे त्यांनी हे केले, जैन, हिंदू आणि शैव परंपरांचाही ते प्रचार करायचे. बौद्धांनाही त्यांनी जमिनी दिल्या होत्या. अजंठा आणि वेरूळच्या जे लेण्या आहेत तर त्याच्यामध्ये राष्ट्रकूटांच्या काळामध्ये काही बांधकाम झालेलं आहे. कैलास टेम्पल जे आहे, कैलास मंदिर, तर ते राष्ट्रकूटांच्या काळातच केलं गेलेलं आहे. आणि यांच्यामध्ये एक राजा होता तर त्यांनी गाथा सप्तशती लिहिलेलं आहे. त्या राजाचं नाव हल असं नाव आहे. हला हा राष्ट्रकूट राजा होता. त्यानंतर प्रतापरुद्र जे आहेत, काकातीया डायनेस्टी. काकातीया डायनेस्टी आपल्याला माहिती आहे की ती आंध्र प्रदेश, ओडिशा या भागामध्ये होती काकातीया डायनेस्टी. काकातीयाचे फेमस राजा गणपती देव आणि रुद्रमादेवी यांच्याविषयी आपल्याला माहीत असतं. श्रीरामप्पा टेम्पल जे आहे तर रामप्पा टेम्पल हे त्यांच्या काळात बांधलं गेलं काकातीयाच्या. हे पण एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. मी तुम्हाला सगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईट सांगतोय. इथं अजंठा यांच्याशी रिलेटेड आहे. त्यानंतर होयसाळ जे आहे, होयसाळशी रिलेटेड वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्याला माहिती आहे की हळेबुडीचे जे मंदिर आहेत, केशव मंदिर, चन्नकेशव मंदिर आणि त्याच्यानंतर होयसाळेश्वरा मंदिर, हे सगळे मंदिरं जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत होयसाळांची तर ती याच्याशी रिलेटेड आहेत. हे स्टार शेप टेम्पल त्यांचे असतात आणि त्याच्यामध्ये खूप स्मॉल इंट्रिकेट कार्विंग केलेलं असतं म्हणून ते फेमस आहेत. मी तुम्हाला हे वर्ल्ड हेरिटेज साईट याच्यासाठी सांगतोय की बऱ्याचदा हे साईट्स आणि त्याच्याशी असोसिएटेड राज्य विचारले जातात किंवा राजे विचारले जातात. तर दिस इज अबाउट द रिव्हर्स इंजिनिअरिंग ऑफ दिस ऑप्शन्स. With reference to ancient India 600 to 322 BC, consider the following pairs. तर हा जो काळ आहे ना तर हा पोस्ट वेदिक पिरियड आहे, है ना. पोस्ट वेदिक किंवा महाजनपद पिरियड याला आपण असं म्हणतो. महाजनपद पिरियड आहे. तर आपल्याला माहिती आहे की आता बघा हे काही महाजनपद आपल्याला माहिती असतात, काही नसतात. आपण बघूया याच्यामध्ये काय काय करता येईल आपल्याला, कारण याच्यामध्ये परत ओनली 1, 2 इलिमिनेट करणं फार अवघड आहे. एक हे महाजनपद माहीत असतं, अस्माक जे आहे. तर अस्माक हे विंध्याच्या खालचं एकमेव महाजनपद आहे. तर त्यामुळं अस्माक रिलेटेड टू गोदावरी हे पण ठीक आहे. कंबोज जे आहे, कंबोज खूप दूर आहे. कंबोज हे कॉन्टिनेंटच्या त्या कोपऱ्यामध्ये, पाकिस्तानच्या एरियामध्ये. आणि ही जी नदी आहे विपास म्हणजे बियास असते. हां, बियास नदी जी आहे ती पंजाबमधून जाते आणि हे खूप वर आहे. तर त्यामुळं हे पण नाही. अवंती आणि महानदी बेंगॉलमध्ये आहे आणि अवंती माळवा प्लॅटूच्या जवळ आहे. तर त्यामुळे हे पण नाही होत. कोशल आणि कोशलशी रिलेटेड 2 शहरं आपल्याला माहिती आहेत, अयोध्या आणि श्रावस्ती. अयोध्या रामासाठी, श्रावस्ती बुद्धासाठी. आणि शरयू नदी तिथं आहे ना. तर मग हे 2 याच्यापैकी बरोबर आहेत. आपण सगळ्याच महाजनपदांचं एकदा क्विक रिव्हिजन करून घेऊया ना. बघा, कंबोज इकडं आहे कोपऱ्यात, त्याच्यानंतर गांधार आहे आणि मग इथून ही जी बियास जाते ही नदी आहे ना. ही बियास इथंच मिळते है ना. तर ही नदी इथं आहे. तर हे एकमेकांपासून खूप दूर आहे. त्याच्यानंतर सेंटरला कुरू आहे, तिथं हस्तिनापूर आहे. गंगा आणि यमुना आहे हस्तिनापूरच्या जवळ वगैरे.
त्यानंतर यमुनेच्या किनाऱ्यावर मथुरा आहे, तर ते शूरसेना, मत्स्य वगैरे ते राजे आहेत. याच्या खाली पांचाल आहे, खाली कोशल आहे. कोशलमध्ये श्रावस्ती आणि अयोध्या, आणि इथं छोटंसं शाक्य क्लॅन पण आहे कोपऱ्यात. हा बुद्धाचा क्लॅन आहे, हा आपल्या रामाचा क्लॅन आहे, है ना. मल्ल जे आहे, हे मल्ल जे राजे होते कुशीनगरचे, हे माहिती आहेत की कुशीनगरला बुद्धाची डेथ झाली होती. नंतर काशी, वाराणसी, इथं पण गंगा आहे. वत्स आणि कुशंबी, नंतर वज्जी किंवा वज्र ज्याला वैशाली आहे, हे महावीरशी रिलेटेड आहे. मगध, राजगीर हे जे सम्राट अशोक, बिंदुसार वगैरे त्यांच्याशी रिलेटेड आहेत. अंग जे आहे हे हिस्टॉरिक पर्सनॅलिटी, आपल्याला कर्णाशी रिलेटेड माहीत असतं, आणि त्याची राजधानी चंपा आहे. हे चेदी आहेत, हे सगळे महाभारतातली पात्र वाटतात आपल्याला, है ना. त्यानंतर उज्जैन, अवंती, तर इथं जी नदी आहे ही क्षिप्रा नदी आहे. आणि इथंच तुम्हाला विदिशा दिसतंय, ज्याला बेसनगर पण नाव आहे, है ना. आणि हे अस्माक आहे. तर अस्माक हे विंध्यांच्या खालचं एकमेव हे आहे. आणि इथं पैठण ही त्यांची राजधानी आहे, किंवा प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी आहे. तर हे सगळे असे महाजनपद आहेत, बघून घ्या एकदा. फर्स्ट गंधर्व महाविद्यालय, अ म्युझिक ट्रेनिंग स्कूल, वॉज सेट अप इन 1901 बाय विष्णू दिगंबर पलुस्कर इन. तर हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न दिस वॉज वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन इन हिस्ट्री दिस इयर, कारण याच्यात काहीच एलिमिनेट करायसारखं नाही, आणि बऱ्याच जणांना काहीच माहिती नसतं. मलाही काही माहिती नव्हतं ऑब्व्हियसली. तर हा खूप कठीण क्वेश्चन आहे. याचा आन्सर लाहोर आहे. तर हे जे गंधर्व महाविद्यालय आहे, म्युझिक ट्रेनिंग सेंटर, तर ते सगळ्यात आधी त्यांनी लाहोरला चालू केलं. त्यानंतर त्याचे वेगवेगळ्या ब्रँचेस चालू झाल्या, मुंबईला, दिल्लीला वगैरे वगैरे. बट फर्स्ट थिंग वॉज ॲट लाहोर. याच्यात गेस करायला आपण बऱ्याचदा चुकतो. दिल्ली घराणं माहीत असतं, ग्वालियर सिटी ऑफ म्युझिक माहीत असतं, पण त्याच्यामध्ये आपण चुकू शकतो. त्यामुळं असे जे प्रश्न आहेत तर ते सोडलेले बरे आहेत असं मला वाटतं. The Ashokan inscription suggests that Pradeshika, Rajuka and Yukta were important officers at. तर आता हे बघा, हे राजुका विषयी नेहमी प्रश्न येत असतो, किंवा राजुका कोण आहे. आणि आपल्याला माहित असतं की हा रेव्हेन्यू कलेक्टर आहे, आणि रेव्हेन्यू कलेक्टर डिस्ट्रिक्ट लेवलला असतात. तर त्यामुळं ऑप्शन बी इज मोर करेक्ट. हे थोडंसं याच्यामध्ये कन्फ्युजन असं होऊ शकतं की प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन आहे, किंवा डिस्ट्रिक्ट लेवल आहे, किंवा मग ग्रॉस सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटर करायचं का. तर याच्यामध्ये कसं आहे, विलेज, डिस्ट्रिक्ट आणि प्रोव्हिन्शियल म्हणजे हे ॲडमिनिस्ट्रेशनच्या लेवल्सविषयी विचारतायत, एक्सटेंटविषयी विचारतायत. तर त्यामुळं हा जो डी ऑप्शन आहे हा पहिल्यांदा एलिमिनेट करायचा, कारण फोकस इथं आहे या तीनमध्ये, है ना. विलेज लेवल हे छोटे छोटे इतके ऑफिसर्स नसतात, हे मोठे मोठे ऑफिसर्स आहेत, प्रदेशिका, राजुका वगैरे. या दोन्हीपैकी कन्फ्युजन होऊ शकतं 50-50, बट करेक्ट इज डिस्ट्रिक्ट लेवल ऑफिसर. प्रदेशिका म्हणजे जिल्ह्याचा हेड असायचा. राजुका वॉज अ रेव्हेन्यू कलेक्टर. युक्ता जे आहे ते एक लोअर ज्युडिशरी, लोअर ब्युरोक्रेसीमध्ये एक ऑफिसर होता. तर हे असे काही ऑफिसर्स आहेत. आणि याच्यासोबत अजून एक फेमस ऑफिसर आहे, त्याचं नाव स्थानिका आहे, है ना, स्थानिका. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथं अमात्य होते, आणि अमात्यांच्या काही स्टोरीज पण फेमस आहेत. त्याच्यामध्ये दुष्ट अमात्य म्हणजे वाईट अमात्यांच्या पण स्टोरी फेमस आहेत अशोकन पिरियडमध्ये. तर हे हा थोडासा टफर साईडचा क्वेश्चन आहे, पण एलिमिनेट करायला याच्यातून येऊ शकतं.